असं थोडं असं हे मूव हे होतं का? हे हे आणि लूज होतं. हां हे बघ हे बरोबर अशी बसणार आहे तू. बस आहे बस एकदा कशी. हां आता मी बसते. हां म्हणजे मग ह्याच्यात क्लिअर आहे. जवळ घ्या म्हणजे आवाज जायचं. तो बंद करते. हां हळूहळू पांढरं तुझी पर्स खाली ठेवलीस तर त्याला स्टार्ट ते टाईम येईल ना. शून्य वगैरे असतं. हाच व्हिडिओच आहे ना? हो चालू आहे. आलं 1-2-3 आकडे येतं. हो हां म्हणजे चालेल. परत करू का नाही? एकदा बंद करून म्हणजे हे सगळं जाईल. आलं ते चालेल. मी ते एडिट करेन. अच्छा बंद करून चालू नाही करत आलं तर प्रॉब्लेम. चालेल. सर्वांना नमस्कार. येते ना ऐकू आता? हॅलो सर्वांना नमस्कार. हॅलो सर्वांना नमस्कार. ऐकू येत आहे? ते व्हिडिओ शूटिंग करण्याचा उद्देश असा आहे की एक तर ते मला नंतर स्वतःला ऐकता येतं. म्हणजे आपल्याला काय चुकलं ते आपल्याला कळतं आणि ते राहतं आपल्याकडे रेकॉर्ड. यासाठी थोडंसं ते प्रयत्न आणि आता नवीन टेक्नॉलॉजीची जरा मदत घ्यायची म्हणून. आता ऐकू येत आहे ना? तुझा रुमाल सर्वांना मनापासून नमस्कार. कल्पना विहार मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा वैशालीताई, माजी अध्यक्षा सीमाताई, संपूर्ण कल्पना विहार मंडळाच्या कार्यकर्त्या आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मैत्रिणी, सर्वांना मनापासून नमस्कार करते. खरं तर रामकथा जी आहे ही आपण जन्मापासूनच ऐकलेली आहे, ऐकत होतो, आत्ताही ऐकतोय आणि भविष्यातही ऐकू. आपण मुलुंडवाले तर इतके नशीबवान आहोत की इथे अनेक मंडळ आहेत आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत असतात आणि इथे वेगवेगळ्या दिग्गज मंडळींकडनं आपण रामकथा ऐकलेली आहे. मला एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो की असं असूनही आणि तुमचीच एक मैत्रीण बोलणार तरी इतकी उपस्थिती बघून मला खरं आनंद पण होतोय आणि मी तुमच्या सगळ्यांच्या प्रती धन्यवाद पण व्यक्त करते. कीर्तन विश्वमध्ये एक डॉक्टर अवंतिका टोळे म्हणून आहेत, कदाचित तुम्हाला माहीत असेल. फार सुंदर कीर्तन असतात आणि तरुण आहेत, 40च्या वगैरे. त्यांचं आजच मी सकाळी प्रवचन ऐकलं आणि त्यांनी असं म्हटलं की श्री रामकथा, प्रभू रामचंद्रांची कथा ऐकणारे भाग्यवान असतातच, पण ती जर आपल्याला कुठे सांगायला मिळाली, अगदी अर्धा तास जरी सांगायला मिळाली तरी आपल्यासारखे भाग्यवान आपणच. हे मी आजच सकाळी ऐकलं आणि म्हणून कल्पना विहार मंडळाला विशेष धन्यवाद की मला ती संधी तुम्ही सगळ्यांनी दिली. मनापासून धन्यवाद देते. असं ठीक आहे. आता दिसतो याच्यात येईल ना? हां मलाही शंका आलीच, मलाही दिसतो. प्रभू रामचंद्रांच्या कथेमध्ये अवगाहित होण्यापूर्वी सगळ्यांना एक छोटीशी विनंती. अर्धा मिनिट आपण डोळे मिटूया, म्हणजे आपल्या सगळ्या चित्तवृत्ती एकत्रित होतील, मनाची पाटी कोरी होईल आणि आपल्या मनातली रामाची जी प्रतिमा आहे ती तिथे प्रतिष्ठापित होईल. अर्धा मिनिट. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. सुरू करूया. वक्रतुंड महाकाय
प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आत्ताच नुकताच रविवारी रामजन्माचा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. 22 जानेवारीला अयोध्येच्या ठिकाणी जी रामलल्लांची स्थापना झाली आहे त्यालाही 1 वर्ष झालं. त्यासाठीही आपल्याकडे शोभायात्रा निघाल्या, अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे उत्सव साजरे झाले. त्याच्यावरूनच कळतं की श्री रामचंद्रांचा आपल्या मनावर आपल्या जीवनावर किती प्रभाव आहे. आपण त्या श्रीरामाचा एक छान जय जयकार करूया. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रोते, मला सांगायला आनंद पण होतो की आत्ताच 12 मार्च ते 18 मार्च या 7 दिवसांमध्ये आम्ही आदरणीय मकरंदबुवा सुमंत रामदासी यांची रामकथा आम्ही अयोध्या क्षेत्री केली. आणि संपूर्ण भारतातून आणि भारताबाहेरून कॅनडाहून 4, दुबईहून 4, हैदराबादहून जवळजवळ 16-17, बँगलोरहून 5-6 आणि महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र 240 साधक आले होते. आणि खूप सुंदर कथा पार पडली भगवंताच्या कृपेने. आणि मनाला खूप बरं वाटलं. पुढच्या वर्षी काही केलं तर मी आपणालाही सांगेन, आपल्यालाही ज्यांना ज्यांना शक्य आहे ते आपण जरूर त्याच्यामध्ये संमिलित व्हा. कथा खूप असतात लहानपणापासून आणि एकूणच कथा माणसाला आवडतात. तत्वज्ञानापेक्षा कधीही कथा ऐकायला आपण कुठलं इररेस्पेक्टिव्ह ऑफ एज आपण तयार असतो आणि आपल्याला आवडतं. समर्थ म्हणतात श्री रामचंद्रांच्या कथेमध्ये विशेष काय आहे तर ते असं म्हणतात, कथा मोरयाची, कथा विठ्ठलाची, कथा वामनाची, कथा शंकराची, कथा कौरवा पांडवांची, कथा माधवाची, पण समस्तामध्ये श्रेष्ठ कथा या राघवाची. असं या राघवाच्या चरित्रामध्ये काय विशेष आहे. रामायण आणि महाभारत हे ही दोन जी महाकाव्य आहेत ही आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचे काय म्हणतात त्याचे स्तंभ आहेत. आयुष्य कसं जगावं, डूज अँड डोंट्स, काय असावं आयुष्यात, काय नसावं, विधी आणि निषेध या सगळ्यांचा उल्लेख किंवा या सगळ्यांची प्रेरणा या 2 धर्मग्रंथातून होते. ही खरं तर महाकाव्य आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे श्रीमद भागवत आहे, महाभारत आहे, देवी भागवत आहे. असं म्हणतात की देवी भागवत ही शक्तीची कथा आहे, महाभारत ही युक्तीची कथा आहे, श्रीमद भागवत ही भक्तीची कथा आहे आणि रामायण ही नीतीची कथा आहे. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू रामचंद्र इज इक्वल टू एव्हरीथिंग, नो मिस्टेक पॉसिबल इन हिज लाईफ असं म्हटलं जातं. संपूर्ण आयुष्यभर प्रभू रामचंद्रांनी कुठलीही चूक केलीच नाही, अशी ही आपली दैवत. याच्याबद्दल आपल्याला अभिमान असणं अगदी स्वाभाविक आहे. मग पुन्हा पुन्हा या कथा ऐकायच्या का. कदाचित आपल्यामध्ये काही भगिनी अशा असतील की ज्यांनी स्वतः प्रवचनं केली असतील. आपण सगळे बहुश्रुत आहात, आपण खूप वाचलेलं आहे. माझ्यापेक्षा अनंत पटीने ज्ञान तुमच्याकडे असणारच आहे, मला खात्री आहे. पण तरी पण वेगवेगळ्या माणसांकडनं ही कथा का ऐकायची. कसं असतं, प्राणायाम किंवा योग याचे फायदे आपल्याला माहिती आहेत. आपणही 4 जण एकत्र बसले की चर्चा केली तर प्रत्येकीला काहीतरी माहीत असतंच. पण तरीसुद्धा एखादं इथे व्याख्यान ठेवलं योगाबद्दल किंवा हेल्थबद्दल किंवा श्वासोश्वासाचं महत्त्व, कपालभाती याचं महत्त्व, तर आपण गर्दी करतो. त्या वक्त्यांनी सांगितलेलं बरंच आपल्याला माहीत असतं. पण कसं असतं की ते जेव्हा सांगितलं जातं ना की पुन्हा आपल्या त्या वृत्तीवर येतात आणि हां अरे करायला हवे. मी चालत होते पण मी मध्ये सोडलं, मी कपालभाती 200 करत होते ते मी सोडलं. पुन्हा पुन्हा ऐकून ते करावंसं वाटतं. एक छान उदाहरण दिलं जातं की महाजन कुटुंबियांना रामकथा माहीत नव्हती का. राम लक्ष्मणाचं प्रेम, भरत शत्रुघ्नाचं प्रेम प्रवीण आणि प्रमोद महाजनना माहीत नव्हती का हो.
माहीत होती, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी गेली होती. तिचं पुनरुज्जीवन झालं नाही मनामध्ये, पुन्हा पुन्हा त्याचं ऐकणं श्रवण झालं नाही आणि त्यामुळे वाईट विचार मनात आला आणि त्यांच्या हातनं ते घडून गेलं. पुढे हजारो वर्ष जातील, अनेक पिढ्या जातील, पण त्यांच्या मुलांच्या मनामधले शत्रुत्व कधीही जाणार नाही. अरे याने माझ्या काकाचा खून केला, ही भावना जाणार नाही का? याच्यासाठी चांगलं सतत ऐकावं असं आदरणीय बुवा म्हणतात किंवा अनेक प्रवचनकार म्हणतात. त्याच न्यायाने मी म्हणेन की आपल्याला जरी माहिती असेल तरी माझे बोबडे बोल आपण ऐकून घ्यावे. तसं म्हटलं तर प्रभू रामांचं चरित्र किंवा संपूर्ण रामायण हे कितीतरी दिवस त्याच्यावरती प्रवचनं कीर्तनं करता येतील, इतकं मोठं आहे. आपल्याकडे वेळ सव्वा तास आहे, त्याच्यातली 10 मिनिटे गेली. त्या 1-1.25 तासामध्ये काही काही प्रसंग मला जे भावले आणि महत्त्वाचे वाटले त्याचा उल्लेख करेन. महत्त्वाचे वाटले म्हणण्यापेक्षा जे मला प्रस्तुत करता येतील, कारण म्हटलं तर प्रत्येक क्षण त्यातला महत्त्वाचा आहे. सुरुवात मी करते की रामायणाचा जन्म कसा झाला. माहिती असेल तरी आवृत्ती म्हणून ऐका. एक छानशी पहाट आहे, झुंजूमुंजू असं वातावरण आहे आणि तमसेचा तीर आहे. अयोध्येपासून थोड्या अंतरावर असलेला तमसेचा तीर आहे. स्वतः वाल्मिकी इथे स्नानसंध्येसाठी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर भारद्वाज त्यांचा शिष्य आहे आणि ती पहाटेची वेळ अतिशय सुंदर आहे. सगळीकडे छान अशी झाडं आहेत, हिरवीगार पानं आहेत. त्या तमसेचा प्रवाह शांत पण थोडासा वेगवान असा तो प्रवाह आहे. नितळ निळशार पाणी त्यातनं जात आहे आणि वाल्मिकी तिथे आले. मनोवृत्ती अतिशय प्रसन्न आहेत. कधी कधी होतं बघा, काही नसलं तरी आपल्याला प्रसन्न वाटत राहतं. कदाचित त्या हवेचा परिणाम असेल किंवा मूड असेल आपला, जे काय असेल ते. आणि असं ते अतिशय सुंदर वातावरण आहे आणि झुंजूमुंजू झालंय. थोडीशी पाखरं किलबिलाट करतायत आणि वाल्मिकी सभोवती बघतायत. समोरच एका झाडाची फांदी अशी वाकून गेलेली असते. त्यांचं सहज लक्ष जातं. त्या फांदीवरती एक पक्ष्यांची जोडी असते, क्रौंच पक्ष्यांची जोडी, क्रौंच म्हणजे सारस. आणि वाल्मिकी बघतायत ती क्रौंच पक्ष्यांची जोडी ना सकाळी सकाळी प्रणयाराधनामध्ये म्हणे गुंग होती. तर एक क्रौंच पक्षी असा पटकन वर उडायचा, असे असे पंख करून किरकी मारायचा आणि खाली यायचा आणि ती क्रौंचा असते ना तिच्या चोचीत चोच घालायचा आणि त्याला प्रतिसाद म्हणून ती क्रौंचा जी आहे ती पण तिचे पंख असे असे करते आणि त्याच्यावरती एक काय म्हणतात त्याला फेरी मारते. म्हणजे त्यांचं दाद प्रतिसाद देणं इतकं सुंदर चाललेलं असतं आणि अगदी ते पक्षी खुशीत असणार असं वाल्मिकींना वाटतंय. आणि वाल्मिकी ते बघताना हरखून जातात. वाल्मिकी म्हणतात आकाशाकडे बघत, हे भगवंता तुझी लीला कशी आहे रे. या जगाचं रहाडगाडगं पुढे जायला हवे, यासाठी याच्यामधून प्रजोत्पत्ती व्हायला हवी ना, त्याशिवाय गाडगं कसं चालेल. आणि त्यासाठी तू कशी योग्य वेळी योग्य प्राण्यांना आणि पक्ष्यांना बरोबर त्या संवेदना देतोस. खरंच भगवंता तुझी लीला अगाध आहे असं म्हणत वाल्मिकी अगदी कौतुकाने आणि प्रेमाने त्या क्रौंचांचा शृंगार पाहत असतात. ते त्याच्यात हरखूनच गेलेले असतात आणि ते हरखून गेलेले असतात आणि एवढ्यात दूरवरून एक सुसणाणा करत एक बाण येतो आणि धाडकन त्या नरपक्षाच्या हृदयाचा भेद घेतो आणि क्षणार्धात तो नरक्रौंच जमिनीवर पडतो, रक्तात रक्तबंबाळ होऊन. क्रौंच्या घाबरते, तिला कळत नाही एकदम काय आलं. ती पण खाली येते जमिनीवर आणि ती अशी 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 पंख करायला लागते. जणू काही तो क्रौंच तिला म्हणत असतो वाचव ग मला, तू आता वाचवशील का ग. आणि ती क्रौंच्या असं आहे त्याने तडफडत आपल्या त्या प्रियकराकडे बघते आणि तिला काही करता येत नाहीये, विलाप करायला लागते. आणि हे दृश्य बघत असतात वाल्मिकी. एका क्षणामध्ये ज्याने तो बाण मारलेला असतो तो पारधी धावत येतो. तो म्हणतो वाह, आता हा मेला ना हा पक्षी, याचं मी मांस खाईन आणि ही जी आहे ना तिथे क्रौंचा हिला मी पाळीन. तो धावत येतो आनंदाने आणि ते बघून वाल्मिकी इतके संतापतात आणि त्याच्याकडे बघतात. त्या नदीमध्ये हात घालून त्यातलं थोडंसं पाणी घेतात आणि त्याला शाप देतात. वाल्मिकी म्हणतात मा निशात प्रतिष्ठां त्वम अगम शाश्वती समाहा
यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. शाप देतात आणि भर 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 आपल्या पर्णकुटीत परत येतात. भारद्वाजी त्यांच्याबरोबर येतो. पर्णकुटीत आल्यानंतर वाल्मिकींना वाटतं की अरे मी इतकी तपश्चर्या केली, इतकी साधना केली, मी तर कामक्रोधावरती विजय मिळवायला हवा ना, मग मी असा कसं चिडलो? मी चिडायला नको होतं. बरं चिडलो आणि मी शाप दिला, तो पण असा लयीत दिला. आणि त्यांच्या लक्षात आलं की मी हा शाप जो दिला आहे हा पण अनुष्टुप छंदात दिला आहे. प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर आहे. आणि ते स्वतःशी नवल करतात की मी असं चिडायला नको होतं आणि असा शाप दिला, तो पण अनुष्टुप छंदात, असं कसं झालं? त्यांच्या मनात हे विचार येतात. एवढ्यात समोर खूप असा प्रकाश आला आणि त्यांना स्वतः ब्रह्मदेव तिथे अवतीर्ण झाले. श्रोते, आता आजच्या पिढीतल्या मुलांना जर आपण सांगितलं ना असे ब्रह्मदेव अवतीर्ण झाले, त्यांना पटणार नाही. पण मोठे मोठे कीर्तनकार स्वतः आफळे बुवांपासून त्यांचं असं म्हणणे की तुम्ही हे एक्सप्लेन करण्यात बसू नका, काहीही नसताना कसं येतं वगैरे याचा कीस काढू नका, स्वीकारा आणि पुढे जा, नाहीतर त्यातलं काव्य निघून जाईल. ज्ञानोबांनी ॲक्सेप्ट केलं, समर्थांनी ॲक्सेप्ट केलं, तुकाराम बुवांनी ॲक्सेप्ट केलं, आपण ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे यायचं. कारण कसं आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला नाही येत ना माहिती. जिथे सायन्सला माहिती नाही तिथे चमत्कार सुरू होतो. काही दिवसांनी त्यांना कळले, त्याच्या खोलात कीस काढण्यात आता जाऊ नये. ब्रह्मदेव तिथे अवतीर्ण होतात आणि छान असं स्मित करून वाल्मिकींकडे बघून हसतात आणि म्हणतात, कसा वाटला क्रौंच पक्षी आणि कसा आला तुला राग? आता वाल्मिकी म्हणतात, देवा पाद्यपूजा वगैरे करतात, असं नको होतं व्हायला, माझं चुकलं. तुझं चुकलं नाहीये, ही सगळी माझीच माया होती. तू इतकं पुण्य केलंयस ना आयुष्यभर की ते पुण्य आपण म्हणतो फसफसत आहे तुझ्या शरीरामध्ये आणि ते कुठेतरी उतू जायची गरज आहे, नाहीतर त्याचा तुला त्रास होणार आहे आणि म्हणून हे सगळं मीच घडवलंय. वाल्मिकी म्हणतात, म्हणजे नक्की काय करायचंय सांगतो. तू आता असं करायचंयस की ह्या अनुष्टुप छंदामध्ये एक सुंदर असं काव्य लिहायचंय. वाल्मिकी म्हणतात, पण मला हे काव्य वगैरे माहिती नाही आहे. हे सगळं वाल्मिकी रामायणाचा उल्लेख संदर्भ घेऊन मी बोलते. मला काव्य बिव्य काही येत नाही. तू काळजी करू नकोस, तू फक्त लेखणी घे आणि लिहायला सुरुवात कर. पण कोणाबद्दल लिहायचं? आजच्या तारखेला या जगामध्ये, या पृथ्वी तलावर जो आदर्श राजा आहे, ज्याचं अनुकरण कुणीही करावं असं आहे, त्या राजाबद्दल तुला लिहायचं आहे. अर्थातच वाल्मिकींच्या लक्षात येतं तो राजा दुसरा कोणी नसून प्रभू रामचंद्र आहे. श्रोते, आपल्याला माहिती आहे की रामायण आधी लिहिलं आणि मग घडलं असं काहीही नाहीये. ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला सीतामाई ऑलरेडी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आहे. लव आणि कुश 6-6.5 वर्षांचे झालेले आहेत आणि वाल्मिकींना ते सगळं माहिती आहे. आणि प्रभू रामचंद्रांबद्दल तर सगळे त्यांना काय ऋषीच आहेत, त्यांना सगळं माहितीच असतं. त्यामुळे हे समकालीन आहे बरं का. संत तुलसीदासांनी नंतर रामायण लिहिलंय, पण ते आता 400-450 वर्षांपूर्वी लिहिले. त्यामुळे ते तर सुंदर आहेच, फक्त ते आपल्याला तेवढं कळत नाही कारण त्यांची भाषा थोडीशी अवधी भाषा आहे. पण अर्थातच समकालीन लोक ज्यावेळेला लिहितात त्याला त्यातले बारकावे जास्त लिहितात. म्हणजे तुलसीनारायण, तुलसी रामायण आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेच, पण हे वाल्मिकींचं हे त्या काळातलं आहे. आणि ब्रह्मदेव गुप्त होता. जाण्यापूर्वी ब्रह्मदेव आशीर्वाद देतात. ते म्हणतात 3 गोष्टी मी तुला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तू जी ही कथा लिहिशील ही गायली जाईल. हे रामायण हे काव्य म्हणून प्रसिद्ध होईल आणि पुढे हजारो वर्ष ते प्रसिद्ध राहील. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये तुझ्या हातून कुठलीही चूक होणार नाही. म्हणजे काळाच्या कसोटीवर घासून पाहिलं तरी सुद्धा यातला प्रत्येक शब्द तुझ्या हातून लिहिला गेलेला प्रत्येक शब्द हा सत्य असेल. आणि तिसरी गोष्ट जी मला खूप महत्त्वाची वाटते, तिसरा आशीर्वाद असा होता की तू जेव्हा हे लिहायला घेशील ना तेव्हा त्या पात्रांच्या मनात काय चालतं हे तुला कळेल. तर आधी ह्याचा मला संदर्भ लागला नाही, पण नंतर लक्षात आलं. बघा, हनुमंत ज्यावेळेला अशोक वाटिकेमध्ये जातात त्यावेळेला हनुमंतांच्या मनात बरेच विचार आहेत की मी आता असाच उतरलो तर सीतामाई घाबरेल, तिला अपेक्षा नाही आहे ना मी येईन, तर मला असं वागलं पाहिजे की ज्यामुळे तिला माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. हे सगळे हनुमंताच्या मनात आलेले विचार आहेत. त्यातच रावण ज्याला सीतेला म्हणतो की तू माझा स्वीकार कर, नाही तर वर्षभरात नाही तर मी कुठल्याही थराला जाईन, त्यावेळेला सीतेच्या मनातले आलेले विचार सीता हातात एका गवताची काडी धरून बोललेली आहे, ती रावणाकडे बघत नाहीये. मग हा प्रश्न आपल्याला येतो की काव्य लिहिलंय वाल्मिकींनी, मग त्यांना हे कसं कळलं? हनुमंताला काय वाटलं, सुग्रीवाला काय वाटलं? सुग्रीव ज्यावेळेला विभीषण
रामायणच्या पार्टीमध्ये यायला बघत होता त्याला हनुमंताला काय आवडलं वाल्मिकींना कसं कळलं. तर इथे त्यांना वरदान मिळालेलं आहे आणि म्हणून त्या पात्रांच्या मनातले विचार जे आहेत ते सगळे वाल्मिकींना कळलेले आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशीच वाल्मिकींनी लिहायला सुरुवात केली आहे. नंतरच आपल्याला माहिती आहे की रामायण पूर्ण होतं आणि मग त्यांना असं वाटतं की आता मी लिहून तर घेतलं, मग याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनात हे विचार येतात की आता मी लिहिलं आहे हे जाणार कसं लोकांपर्यंत. आणि तेवढ्यात 2 छोटे 6.5-7 वर्षाचे कुमार नमस्कार करायला येतात आणि गुरुजी नमस्कार करतो बरं का. आणि वाल्मिकींच्या चेहऱ्यावर स्मित उमटतं, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि ते सांगतात, बाळांनो मी तुम्हाला आजपासून एक छान काव्य शिकवणार आहे बरं, हे तुम्ही छान पाठ करायचं आणि नंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणायचं. त्या तपशिलात मी जात नाही, पण अशा प्रकारे मग ते लवकुशांकडे रामायण आलं. हा एक प्रसंग. असे मी 3-4 प्रसंग घेणार आहे. दुसरा एक प्रसंग मला घ्यायचा आहे तो म्हणजे राजा दशरथ जो यज्ञ करतो तिकडे मी येते. आता राजा दशरथ म्हणजे इक्ष्वाकू कुळामधला आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 65वा वंशज म्हटले, काही ठिकाणी 66वा आहे, त्याच्यात थोडासा पाठभेद आहे. आणि त्यानंतर त्याचा मुलगा राम म्हणजे तो 67वा येईल किंवा पहिलं 67 म्हटलं तर 68वा येईल. आता ह्या कुळाची परंपरा इतकी आहे, याच्यात कोण कोण राजे होऊन गेले आपल्याला माहिती आहे. हरिश्चंद्र, सत्य जे आहे किंवा खरं करणं यासाठी हरिश्चंद्र प्रसिद्ध आहे. राजा दिलीप आहे, भगीरथ आहे ज्यांनी गंगा आणि अशा अनेक प्रत्येक राजा पराक्रमीच होते. हे राजे म्हणजे अख्ख्या पृथ्वीचे राज्य करणारे बरं का, चक्रवर्ती सम्राट असे त्यांचे उल्लेख आहेत. प्रजा अतिशय संपन्न आहे, समाधानी आहे, कुठल्याही प्रकारच्या समस्या प्रजेमध्ये नाही आहेत. म्हणजे वाल्मिकी रामायणाचा अभ्यास सच्चिदानंद शेवळे यांनी केला आहे. आपल्याला त्यांची भाषणं माहिती आहेत. त्यांनी इतकं छान वर्णन केलं आहे. ते म्हणतात की रामायणामध्ये त्या नगरीचं वर्णन आहे की जे नंतर गदिमांनी घेतलेलं आहे. अयोध्या मनुनिर्मित नगरी आहे ना, तर त्याचं आणि ते गदिमांनी तसंच्या तसं घेतलं आहे. त्या नगरीमध्ये रचना अशी आहे की रस्ते रुंद आहेत. मला इतकं आवडलं कारण मुलुंडमध्ये संध्याकाळी फिरताना नेहमी मला प्रॉब्लेम वाटतो. नॉर्मल माणसाला धड चालता येत नाही आणि आधी असं जायचं मग इथे क्रॉस चित्रलेखामध्ये जायला मला 3दा रस्ता क्रॉस करायला लागतो. आणि आता या वयात आणखी 10 वर्षांनी काय होईल माहिती नाही. आणि ते रिक्षा आपण त्या बस ड्रायव्हरचे तर मला इतकी दया येते कसे चालवत असतील, कारण आपल्याला काय झालं तर आपण त्यांना शिव्या देणार आहोत. पण साधी एक अपेक्षा आहे की संध्याकाळी बाबा एक अर्धा तास चाला म्हणून डॉक्टर म्हणतात चालायचं कुठे, प्रॉब्लेम येतो ना. तर इतकी छोटी गोष्ट आज पण आपल्याकडे नाही होऊ शकत. कारणात नको जाऊया कारण तोच एक प्रवचनाचा विषय होईल. तर त्या अयोध्येमध्ये रस्ते लांब सडक रुंद आहेत आणि अर्थात इथे मध्ये मध्ये पचापचा पार्किंग नसणार आहे. त्या रस्त्यांना रोज सकाळी धुतलं जायचं आणि तिथे हे दरबाराकडनं माणसांनी नाही राज्य व्यवस्थेकडनं त्याच्यावरती सडा रांगोळ्या घातल्या जायच्या आणि मंगल सुवास पसरेल अशी व्यवस्था होती. म्हणून ते रामराज्य होतं आणि याचं अति डिटेल वर्णन वाल्मिकींनी केलं आहे. म्हणायचा उद्देश असा की असं ते सुंदर राज्य आहे. रामराज्यच येते म्हणजे रामाच्या आधीच आहे पण रामराज्यच आहे आणि सगळे खुश आहेत, दुःखच नाही हो. मला कधी कधी वाटतं प्रॉब्लेमच नसेल तर काय करत असतील हो. आपल्याला सारखे प्रॉब्लेम असतात, उद्या हे परवा हे, यांना प्रॉब्लेमच नाही. काय असेल आयुष्य. असो आपण पण असू कदाचित त्या काळात काहीतरी कुठल्या तरी स्वरूपात असूच त्या रामाच्या सेनेत वगैरे. तर असं सुंदर राज्य आहे आणि सगळीकडे आनंद आहे. आणि राजा दशरथ आहे. दशरथाला 3 राण्या आहेत आपल्याला माहिती आहे. पहिली आहे ती कौसल्या, दुसरी सुमित्रा आणि तिसरी लाडकी कैकेयी जिच्या भोवती रामायण फिरतं. आता या दशरथाला पुत्र हवाय अर्थातच पुढे राज्य करायसाठी, पुढे आपला वंश चालू होण्यासाठी. आणि जवळजवळ आयुष्याची 50शी आलेली आहे आणि पुत्र झालेला नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या राजदरबारातली त्यांचे राजगुरू वसिष्ठ आहेत, त्यांच्याशी दशरथ विचारतात की काय करायला हवं. आणि आपल्याला माहिती आहे की साधारण पुत्र कामेष्टी यज्ञ आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी तो केला जातो. तर त्यांनी सांगितलं की अश्वमेध यज्ञ आणि पुत्र कामेष्टी हे 2 यज्ञ तुला करायला हवेत. म्हणजे त्यांनी ते असं म्हणतात, डोळे मिटून त्यांनी पाहिलं, त्यांची कुंडली काढली कॉम्प्युटरमध्ये लॉग इन करून काय आहे तर हे केलं तर पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहेत आणि त्याप्रमाणे करायचं. आता दशरथ अपत्यहीन नव्हते बरं का. दशरथांना सुमित्रेपासून एक मुलगी झालेली आहे. पहिलं अपत्य जे आहे ती मुलगी आहे, तिचं नाव शांतादेवी आहे.
त्याचा उल्लेख येईल पुढे. तर आता पुत्र होण्यासाठी यज्ञ करायचं ठरलं. मग आता त्यांची पद्धत होती की राजाने काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे त्रिस्तरीय रचना होती. म्हणजे एक राजा, त्याच्या हाताखाली ते 8 अमात्य असायची, त्याच्यामध्ये एक सुमंत्र आहे. त्याच्यानंतर मुनिजन असायचे. नंतर दरबारामध्ये राज्यातल्या विशिष्ट लोकांचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी होती. आणि राजाच्या वरती ऋत्विज होते. मी ते पुन्हा ऐकलं, राजाच्या वरती ऋत्विज होते बरं का. आता अमात्य मंडळी जी आहेत ना, ही पगार घ्यायची, वेतन घेणारी होती. पण जेव्हा वेतन घेतो ना, त्याला पटकन माणूस त्या माणसाच्या विरोधात बोलत नाही, स्वाभाविक टेंडन्सी येईल. पण ऋत्विज होते ना, ते पगार घेत नसत. त्यामुळे ते ऋत्विज राजाला आजच्या भाषेत बिनधास सल्ले देत असत. तर राजाने काय सभा मांडली, त्यात मुनिजन आले. याचाही उल्लेख त्या आपल्या गीतरामायणामध्ये आहे. मुनिजन आहे, ऋत्विज आहे, वसिष्ठ त्यांचे मुख्य आहेत. आणि वसिष्ठ त्या दरबारामध्येच सांगतात की राजा, की आम्हालाही तुला पुत्र व्हायला हवा आहे, आम्हालाही पुढचा राजा हवा आहे, तर तू असे 2 यज्ञ कर आणि याचा तुला नक्की फायदा होईल. अर्थात हे यज्ञ म्हणजे वर्ष चालणारे आहेत, त्याच्यात अनेक अनुष्ठान आहेत, तप आहेत, खूप राजांनी जमिनीवर झोपायचं आहे, राण्यांनी पण. तर तसे उल्लेख आहेत बरं का. 4 दिवस सोडून बाकीचे दिवस त्या राहुट्या ज्या असतील, जे शामियाने असेल, तिथेच झोपायचे. कुठल्याही प्रकारची ऐषाराम राणी राजा म्हणून उपभोगायचं नाही वगैरे वगैरे. मग आता याच्यासाठी एक चांगला ऋषी तर पाहिजे ना तुम्हाला यज्ञ सांगायचं. तर आता वसिष्ठ तर सगळ्या ज्ञानाने संपन्न आहेत. पण त्या राजदरबारामध्ये जे सुमंत्र आहेत ते उठतात आणि ते म्हणतात, राजा, याच्यासाठी सगळ्यात योग्य ऋषी कोण आहे माहिती आहे? जो अत्यंत पवित्र आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा वाईट, कुठल्याही प्रकारची स्पंदनं त्याच्याकडे नाहीत, असा ऋषी पाहिजे. तर ते त्या यज्ञाचं योग्य फळ मिळणार आहे. मग असा कुठला ऋषी असावा? तर सुमंत्र सांगतात की असा एक ऋषी आहे, त्याचं नाव आहे ऋष्यशृंग. कथा माहिती असेल आपल्याला. मग आता हा ऋष्यशृंग ऋषी कोण आहे आणि कुठे आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. रोमपाद नावाचा राजा आहे अंगदेशावर. अंगदेश म्हणजे मध्य प्रदेशामध्ये साधारणतः उज्जैन इंदोर हा जो परगणा आहे त्या भागाला अंगदेश असं म्हणत. त्या अंगदेशचा राजा आहे रोमपाद. झालं असं की ह्या अंगदेशामध्ये, हे अंगदेश म्हणजे कुठला माहिती आहे का, की शिवमहापुराणामध्ये ज्या वेळेला मदन बाण कामदेवानी शंकरावर प्रयोग केलेला आहे मदनाचा, आणि शंकर तपश्चर्या करत असताना एक क्षण ढळतो आणि समोर सेवा करणाऱ्या पार्वतीकडे बघून शंकरांना वाटले की काय ही मुलगी सुंदर आहे. एक क्षण मोहाचा त्यांच्या मनात आला. तो अशामुळे की त्या मदनाने म्हणजे कामदेवानी झाडाच्या मागून बाण मारलेल्या शंकरांना, ही कथा शिवपुराणात येते. आणि शंकर भडकले. त्यांनी 3रा डोळा उघडलाय आणि त्या डोळ्यांनी तो मदन, कामदेव जो त्या मदनाच्या रूपात ते, त्याला त्यांनी भस्मसात केलं. तो जळला आणि त्याचं अंग जे पृथ्वीवर जिथे पडलं तो हा अंगदेश आहे. आणि हाच अंगदेश नंतर दुर्योधनाने कर्णाला दिलेला आहे. अंगदेशचा राजा जो कर्ण आहे ना, तो हा अंगदेश म्हणजे तो भाग. तर आता रोमपाद नावाचा राजा आहे. तर होतं असं की त्या राज्यामध्ये अवर्षण होतं. म्हणजे 5, 6, 7, 8 वर्ष पाऊस पडत नाही. आता तिथे पण ऋषी होते, ब्राह्मण होते, यज्ञवर त्याला होतच होते. त्यांनी काय प्रयत्न केले नसतील का? सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, पण पावसाचा एक टिपूस आहे ना, लोक म्हणजे काय पशु प्राणी मरायला लागले, लोक मरायला लागली. पाणी नाही, धान्य कसं उगवणार? असं हळूहळू आता हे राज्य बुडेल की काय, माणसंच जातील की काय, अशी वाईट परिस्थिती आली. आणि तेव्हा त्या रोमपाद राजाला त्याच्या ऋषीने सांगितलं की एक असा ऋषी पवित्र आहे की ज्याच्या हातून आपण जर पर्जन्य याग केला, पूर्वी आपण ऐकले की वेगवेगळ्या प्रकारचे याग केले की पाऊस पडतो. श्रोते, एक गोष्ट सांगते. आम्ही आत्ता अयोध्येला गेलो होतो ना, अयोध्येला आलेल्या मला वाटतं 2-3 आहेत, जोशी काकू आहेत, शशी आहे. तर तिथे आम्ही ना 5व्या दिवशी यज्ञ केला. यज्ञ एक करायचा असतो, कधी ते आपण ठरवायचं. तो आम्ही यज्ञ केला, सकाळी त्याचा संकल्प केला अर्धा तास, आणि तो संकल्प ज्या क्षणी झाला ना त्या क्षणी अयोध्येमध्ये गारांचा पाऊस पडला. अनबिलिव्हेबल. म्हणजे मला खाली जायला वेळ होता, मी साडी नेसत होते, म्हणजे टप 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 काय वाजतंय. पण म्हटलं माकडं, तिथे माकडं बरीच आहेत, माकडं असे नाही आवाज काढत. म्हणून पटकन बघितलं खिडकीत, तर गारा पडल्या. श्रोते हो, वातावरण इतकं सुंदर झालं. आणि जशी यज्ञाला पूर्णाहुती द्यायची वेळ आली ना, साधारणतः 8:30ला आपण दिली पूर्णाहुती,
पाऊस पूर्ण थांबला आणि इतकं प्लेझंट झालं ना वातावरण की सगळ्यांनी आम्ही अर्थातच म्हटलं की प्रभू रामचंद्रानेच आपल्याला आशीर्वाद दिला की तुमची सगळी कथा सुंदर होईल. तर असे हे तर आता घडून आलेलं होतं, पण असे पर्जन्य यागाचे सुप्त आहेत. आणि मला तर कायम विश्वास वाटतो आणि आपल्यालाही माहिती आहे की आपलं अनंत अनंत ज्ञान जे आहे ना ते नालंदा विद्यापीठामध्ये 6-6 महिने आपले ग्रंथ जळलेले आहेत. नाही तर ह्या गोष्टी आत्तापर्यंत आल्याच नसत्या ना. पर्जन्य यागामुळे पाऊस पडलेला आहे, अग्नीची अस्त्र आहे, त्याच्यामुळे अग्नी निर्माण झालेलं आहे, हे सगळं झालेलं आहे. नाही तर आत्तापर्यंत आलंच नसतं ना. काहीतरी असतं तेव्हा ते पुढे येतं, फक्त त्याचा अभ्यास व्हायला हवं. आणि आता आपलं बरंच मटेरियल जळलं आहे, माहिती नाही. आताची जी राजवट आहे त्यांचं लक्ष आहे कदाचित यातनं काही चांगलं येईल. तर सांगायचा मुद्दा असा की त्या ऋषींनी पण सांगितलं की ऋष्यशृंगाला तुम्ही बोलवा आणि त्यांनी जर पर्जन्य याग केला तर पाऊस पडेल. मग आता माझा मुद्दा आहे, ऋष्यशृंग कोण? कश्यप ऋषींचा मुलगा विभांडक आणि विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग. तर विभांडकाला असं वाटत असतं की माझा मुलगा इतका पवित्र व्हावा, इतका तपस्पूत व्हावा की जगातल्या सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त व्हायला हव्यात. पण सिद्धी प्राप्त होण्यासाठी तपश्चर्या पण लागते, पण बेसिकली तुम्ही पवित्र असणं आवश्यक आहे. त्यांनी काय केलं की जसा त्याचा मुलगा म्हणजे ऋष्यशृंग जसा जन्माला आला, एक 5-6 महिने तो आईचं दूध पित होता. आईचं दूध पिणं त्याचं बंद झाल्याबरोबर ह्याने काय केलं, त्याला घेतलं आणि लांबच्या एका अरण्यात गेला. तिथे एक छोटीशी झोपडी बांधली आणि हा विभांडकही तिथे राहू लागला. आणि तो त्या बाळाला काय जसं त्याला खाता यायला लागला तसं तो रानातली कंदमुळं फळं त्याला द्यायचा. ओढे वगैरे असायचेच, नदी वगैरे, कमंडलूतनं पाणी आणून द्यायचं. म्हणजे त्याचं खाणं पिणं याची सोय होत होती. आणि दिवसभर जप, नामस्मरण, तपश्चर्या, उपासना जे जे काही विभांडकाला येत होतं ते सतत. आता हा मुलगा वाढतोय, ह्या मुलाने काहीही बाहेरचं खाल्लेलं नाही आहे, म्हणजे खाण्याची इच्छा जाते, वासना जाते ती नाही आहे. त्याला वस्त्र वगैरे काही माहितीच नाही आहे, काय तरी ते वल्कलं त्याच्या कमरेला त्यांनी गुंडाळलेलं आहे, कारण वस्त्राचं आकर्षण नाही आहे. त्यानं स्त्री पाहिलीच नाही, त्याने माणसंच पाहिली नाहीत बाहेरची. तो फक्त त्या वनामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ऋषींना पाहत असतो आणि जसे ते ऋषी तसंच मी असं. तो 15-16 वर्षाचा होतो, आता तो तरुण झालाय बरं का. आणि इकडे रोमपाद राजाला ऋषींनी सांगितलं, मुद्दाम मी हे कथानक सांगते, हे थोडंसं फारसं सांगितलं जात नाही डायरेक्ट, हे रामांचं नाही आहे पण रामाच्या जन्माशी रिलेटेड आहे. आणि तो मोठा होतो आणि इकडे रोमपाद राजाला सांगितलं गेलं ऋषींनी की तो जर आला आणि त्यांनी जर केला यज्ञ तर पाऊस पडणार आहे. मग आता ह्याला बोलवायचं कसं, विभांडक तर त्याला येऊ देणार नाहीत याच्यात. मग काय करायचं, मग संसद बसते आणि त्यांनी विचार केला की ह्याला कसं बोलवायचं. तर मग त्यांनी काय ठरवलं बघा, कसं डोकं चालवतात बघा. आता हा तरुण झालाय आणि तारुण्यामध्ये स्त्री पुरुषांना आसक्ती वाटणं हे निसर्गत आहे, हे भगवंतांनीच निर्माण केलेले आहे. तर हे काय करतात, राज्यातल्या 5-6 सुंदर ज्या कलावंतिणी असतात त्यांना बोलवतात. अतिशय देखण्या, सुंदर, उत्तम नृत्य करणाऱ्या, उत्तम गाणं म्हणणाऱ्या आणि थोडक्यात मेनका, अप्सरा अशा टाईप. आणि त्यात त्यांना सांगितलं जातं की असं आहे त्याला आपल्याला आकर्षित करायचं आहे, तुम्ही कराल का. तर अर्थातच राजाज्ञा म्हटल्यानंतर काही प्रश्न नाही. मग एक दिवशी ह्या 5-6 जणीनं त्या जंगलात विभांडक नसताना जातात. साधारणतः कारण विभांडक तर काही उभं करू देणार नाही ना. आणि तो जो ऋष्यशृंग आता 16 वर्षाचा झालेला आहे, तरुण झालेला आहे, आणि तो बघतो हा 5-6 मुली येतात, त्यांना कळतच नाही हे असे कशी माणसं आहेत ही. बरं छान दिसतंय, जे काही ते छान दिसते ते त्याला कळतंय. आणि मग त्या येतात, त्याच्याशी बोलतात, तू कोण, तू इथे कुठला, त्याला जे काही येत असेल तो सांगत होता. तो म्हणतो तुम्ही पण ऋषी आहात का, पण तुम्ही कशा वेगळ्या, तुम्हाला दाढी कशी नाही, आणि तुमचे केस असे मोठे आणि असे छान छान कसे, याचे केस बांधलेले ना जटा. आणि रामायणामध्ये उल्लेख आहे, तो त्यांना असं म्हणतो तुमच्या कमरेचा वरचा भाग आणि माझ्या कमरेचा वरचा भाग किती फरक आहे ना, तुमचं असं कसं. त्या मुलीला माहीत असतंय सगळं, त्यामुळे काय त्यांनी उत्तर दिलं असेल. मग त्यांनी काय सांगितलं, आम्ही खाऊ वाढलाय. मग त्यांनी म्हणे खाऊ दिला. काय खाऊ दिला, हरिओमची बर्फी, हरिओमचे सामोसे, एकविराचा बटाटेवडा, लाडू, असा वेळ बराच खाऊ दिला. तर ह्या गोष्टी छानच लागणार ना कोणालाही. उत्तमोत्तम मिठाया घेऊन आल्या होत्या त्या. त्यांनी ते खाल्लं, अरे चांगलं लागतंय, ठीक आहे, कंदमुळं फळं रोज ते वडील देणार, तीच काही व्हरायटी नाही. तर ते आवडलं, त्यांनी थोडं खाल्लं आणि मी थोडं ठेवून देतो म्हणे नंतर खायला. त्या मुली म्हणल्या बरं, ते सगळं त्याला देऊन गेल्या. त्या गेल्या आणि त्या मुलींनी काय केलं,
थोडासा नाच करून दाखवला, गाणी म्हणून. अहो ते सुंदरच होत्या, अप्सराच होत्या त्या. ह्याला ते आवडलं. हे मला काहीच माहीत नाही, हे कुठे असतं सगळं. मग त्या म्हणाल्या की हे ना बाहेर असतं, तू अरण्यात राहतोस ना, तर आम्ही बाहेर असतो. हो का, तुम्ही उद्या पण या बरं का. त्या दुसऱ्या दिवशी पण येतात, रोज येतात, 7-8 दिवस येतात. आणि त्याला आता त्याचीच सटक लागते. ते पदार्थ त्याला आवडतात, त्यांचा सहवास आवडतो. त्या स्त्रिया आहेत, पुरुष आहे, निसर्गदत्त भावना निर्माण झालेली, त्यांना त्यांचा सहवास आवडायला लागतो. आणि तो वाट बघायचा त्यांची, त्या ठराविक वेळी त्या यायच्या आणि तो वाट बघायचा, अशा आल्या. 8 दिवसानंतर त्या आल्याच नाहीत. आणि हा वाट बघतोय आणि हा कसली तपश्चर्या, कसली उपासना, वाट बघतोय, ह्या आल्या नाही. खाऊ नाही, नाच नाही, गाणं नाही आणि काहीच नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले आणि मग मात्र तो अस्वस्थ होतो की नाही मला ह्या पाहिजेत, मला हे ऋषी आवडलेले जे काय आहेत ते. आणि मग तो विचार करतो त्या जिथून आल्या ना त्या रस्त्याने आपण जाऊ, कुठेतरी भेटतील. आणि हळूहळू करत तो त्या वनाच्या टोकाला येतो. त्या वनाच्या टोकालाच एक घरसं बांधून ह्या मुली राहत असतात. त्यांना माहिती असतं की तो येणार. आणि त्याला पाहिल्यानंतर त्या आल्या खाली. काही तुम्ही आला का नाही, मी तुमची किती वाट बघितली. मग त्यांनी काहीतरी सांगितलं, काहीतरी काम होतं. अरे मग तू यायचं. हो ना, म्हणूनच मी आलो. मग तू एक काम करशील का, तू आमचं खरं घर हे नाही आहे, आमचं खरं घर जिकडे आहे तिकडे तू येशील का, त्या राज्यामध्ये आहे. हो म्हणे येईन ना मी. त्याला त्या आवडलेलेच असतात. आणि तो त्या मुलींच्या बरोबर त्या अंगदेशात यायला त्यांनी सुरुवात केली. आणि ज्या क्षणी त्यांनी अंगदेशामध्ये प्रवेश केला त्या क्षणी भरपूर पाऊस पडला. तो इतका तपस्पूत, पवित्र आणि निर्मळ होता ना की त्याचं पाऊल त्या राज्यात पडल्याबरोबर धो 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 पाऊस पडला. मग खरं तर आता यज्ञ करायची गरजच नाही, पण एकदा ठरलंय म्हणजे यज्ञ करायलाच हवा. आणि त्याला यज्ञाला घेऊन जातात. आणि नंतर यज्ञ व्यवस्थित पार पडतो, छान पाऊस वगैरे पडतो, सगळी मंडळी खुश. आणि ते अपेक्षितच होतं त्याच्याकडनं. आणि सगळीकडे आनंद होतो. विभांडकाला कळलं ना, गेला कुठे माझा पोरगा, तरीच मला वाटत होतं काहीतरी गडबड आहे. तो विभांडक भांडायला येतो, तरा येतो. रोमपादाला याची कल्पना असते. रोमपादाची मुलगी आहे शांता. ती सांगते कशी आहे. रोमपाद राजा आणि राजा दशरथ हे एका गुरुकुलात वाढलेले घट्ट मित्र. ते एकत्र बऱ्याचदा मृगयेला जायचे. एके दिवशी असं होतं की ते दोघं मृगयेला गेलेले आहेत. आणि दोघांनी असं मस्त धनुष्य ताणलेलं आहे. समोर दूरवर एक अशी मस्त मोठी वाघीण दिसते. आता तू वाघिणीला मारतोस का मी मारते. दोघांनी धनुष्य ताणलेत आणि मित्रच आहेत आणि मृगयाला आलेत. क्षत्रियांनी मृगया करावीच, राजांनी मृगया करावीच, नाहीतर त्यांचं युद्ध करायचं कौशल्य कमी होतं. ऑफिशियली आलवड आहे हे, हिंसा परमो धर्म असं काही नाही आहे तिकडे. पण ते धनुष्य ताणल्या क्षणी त्या वाघिणीला बघता क्षणी रोमपादाच्या डोळ्यातून अश्रू येतात. दशरथ चमकतो की तू रडतोयस का. राजा बघ म्हणे. ते काय, ती अशी मोठी वाघीण, तिच्या 3-4 बछड्यांना दूध पाजत असते. आणि ते बघून ह्याच्या डोळ्यात पाणी येतं. दशरथ अरे काय झालं तुला. राजा, हे सुख माझ्या नशिबात नाही रे. रोमपादाला अपत्य नसतं. आणि तो म्हणतो मला वैद्याने सांगितलंय की तुमच्या कुळामध्ये अपत्य होणार नाहीये. दशरथ अत्यंत आजच्या भाषेत जॉली मित्र. एवढंच ना, काळजीच करू नकोस, मला पहिलं जे अपत्य येईल ते मी तुला देईन. हे ऐकल्यानंतर मला धस्सच झालं. म्हणजे पहिले राम झाला असं त्याला देऊन टाकायला लागलं असतं. पण त्यानंतर सुमित्रेपासून पहिली मुलगी होते, तिचं नाव शांता ठेवतात. आणि त्या बारशाला रोमपाद आलेला असतो. आणि रोमपाद तो ते ज्याला पाळणा हलवतो ना आणि म्हणतो काय सुंदर मुलगी आहे. दशरथाने त्या मुलीला उचललंय आणि रोमपादाला दिलंय, ही मुलगी तुला. काय मैत्री आहे बघा. पहिलं अपत्य आणि ती शांता नावाची मुलगी रोमपादाला दिली जाते. आता रोमपाद काय करतो की ऋष्यशृंगांपेक्षा चांगला जावई कुठून मिळणार. आणि तो त्याला ऑफर देतो, माझ्या मुलीशी तू लग्न करतोस का. आता त्याला थोडा संसार वगैरे या सगळ्याचं आकर्षण निर्माण झालेलं असतं. तो म्हणतो हो, एवढी छान राहिल्याची मुलगी, काहीच प्रश्न नाही. आणि त्या दोघांचं लग्न होतं. आणि म्हणे विभांडक जो भांडत आलेला असतो ना, तो बघतो अरे माझा मुलगा राजाचा जावई, डन, चालेल मला. आणि तो खुश होतो. आता मी मुद्द्याला येते. तर ह्या ऋष्यशृंगाला बोलावून पुत्रकामेष्टी यज्ञ करावा असं सुमंत्र सांगतात. कारण त्याची ही सगळी हिस्ट्री, आजच्या भाषेत बोली हिस्ट्री आहे, अत्यंत पवित्र आहे. त्याच्या हाताला यश मिळणार याची या लोकांना खात्री आहे. आणि म्हणून मग त्याला बोलावलं जातं. मग तो पुत्रकामेष्टी यज्ञ, ते मी पुढे जात नाही. मग तो स्वतः नारायण प्रकट होतो. पायस घट्ट असं कामधेनूच्या दुधातलं पायस दिलं जातं. अर्ध आधी टोसलेला, मग उरलेल्याचं अर्ध सुमित्रेला.
त्याचं अर्ध कैकईला आणि त्याचं जे उरलेलं असतं ते थ्रू कैकई सुमित्रेला आहे. त्यामुळे तिला ते जुळत आलेलं. हा एक भाग झाला. थोडंसं आपण भजन म्हणूया, कारण थोडी थोडी ती कुंभकर्णाची पत्नी येते असं दिसतंय. मी कदा झांजा नाही आणल्या, पण मी एक छान भजन आहे ते आपण म्हणूया. मला कुठे आठवण केली आता, पण माझ्या आज लक्षात नाही आलं. मी पहिलं म्हणते, आपण फॉलो करा. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, सीताराम हरे सिया राम हरे, सीताराम हरे सिया राम. थोडा येऊ द्या आवाज. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, सीताराम हरे सिया राम हरे, सीताराम हरे सिया राम हरे, सिया राम हरे सीताराम हरे, सिया राम हरे सीताराम हरे. भगवान प्रभू रामचंद्र महाराज की जय श्रीराम. ऍक्च्युली याच्यात कसं माहितीये, मी ज्याला जय श्रीराम म्हणेला तेव्हा तुम्ही डबल म्हणा. मी डबल म्हणलं की तुम्ही ट्रिपल, असं एक त्याला एक नाद येतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय 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 श्रीराम. अशी ती पद्धत आहे. प्रयागराजला वगैरे रामलल्लांचा जय जयकार असा करतात, डबल डबल म्हणायचं नंतर असं. आता मी एका पुढच्या प्रसंगात जाते. मी असे मधले प्रसंग घेते, कारण सरळ सरळ रामायण सगळ्यांना पाठच असतो. मी आता कैकेयीकडे येते. कैकेयी म्हणजे हिराणी. आज जगामध्ये कुणीही आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवत नाही, इतकी ती बदनाम झालेली कैकेयी आहे. राजा दशरथ राजदरबारामध्ये बसलाय. अमात्य आहेत, ऋत्विज आहेत, मुनी आहेत, ऋषीगण आहेत, स्त्रियाही आहेत, त्याचाही उल्लेख आहे बरं का. स्त्रियाही आहेत राजदरबारात. आणि म्हणे राजा दशरथाने आरसा पाहिला आणि आरशात त्याला कळलं की एक केस रुपेरी झालाय. त्या क्षणी तो अनाऊन्स करतो, माझा एक केस रुपेरी झालाय, दिस इज द टाइम टू लिव्ह. मला आता गादी सोडायला हवी आणि आपल्याला तर पुढचा राजा निवडायला हवा. पुढचा राजा कोण? नियमाप्रमाणे मोठा मुलगा होणार. आणि रामचंद्र तर इतके लाडके होते सगळ्यांचे की मी त्याच्यात काही दुमतच नाही. प्रभू रामचंद्रांकडे मी म्हटलं 68 गुण आणि 28 मर्यादा आहेत. कुठलीही गोष्ट कुठलंही काढून पहा, त्याच्यावरतीच खरं 2 तासाचं प्रवचन होईल, इतकं सुंदर येते. मी थोडक्यात या जगात चांगला गुण म्हटला की त्याचा अल्टिमेट म्हणजे प्रभू रामचंद्र असं आहे. आणि भावांचं एवढं प्रेम आहे की कोणी भाऊबंदकी करायला ते काय औरंग्याचे नातेवाईक नाही आहेत, प्रश्नच येत नाही. सगळ्यांचं प्रेमच आहे की तू हो राजा. आणि दशरथ तरी सगळ्यांना विचारतो, बघा मला असं वाटतंय, पण तुमचं काही वेगळं मत असेल तर सांगा. सगळ्यांनी म्हणजे टाळ्या वाजवल्या, साधू 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 साधू, म्हणजे छान छान छान, तुझा निर्णय छान. आणि म्हणजे सगळे राजदरबारातले लोक उल्लसित झाले, प्रफुल्लित झाले. त्यांचा आनंद होऊन दशरथ म्हणाला, अरे बापरे, म्हणजे तुम्हाला इतका का मी नकोय म्हणून टाळ्या वाजवता की काय? नाही, तसं नाहीये, तुझी निवड ही अतिशय योग्य आहे. मग आता कधी करायचा राज्याभिषेक? तर उद्याच करायचा. उद्या तर राज्याभिषेकासारखी गोष्ट, हळदी कुंकू पण आपण 15 दिवस आधी ठरवतो की नाही, आणि आधी पण सांगतो बायकांना या 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 या, तेव्हा आपल्या बायका तरी उजाडत नाहीत, इथे उजाडतील म्हणा, पण प्रत्येक कुठल्याही गोष्टीची आपल्याला तयारी करायला लागतेच. तर म्हणे राज्याभिषेक उद्याच करायचा. मग एकच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असतो की 7 नद्यांचं जल लागतं अभिषेक करायला. सुमंत्र म्हणाले काळजीच करू नका, आपल्याकडे इतकी मंदिर आहेत, याच्यामध्ये इतका पाण्याचा साठा करून ठेवलेला आहे, सगळी नद्यांची जल आपल्याकडे, चिंता करू नये. आणि मग भरा हुकूम सुटतात की आता उद्या राज्याभिषेक आणि प्रभू रामचंद्रांचा, आणि त्या चक्रवर्ती सम्राटाची गादी येणार आहे ना. भरा निरोप जातात, काय कोणी कुठे काय एकदा सांगितलं की मग त्याप्रमाणे पटापटा निरोप जाणार आणि सगळं होणार. सगळे आनंद झाले, सगळे खुश झाले. आपल्या मनातला राजा, आपल्या आवडीचं सरकार आलं की कसं वाटतं आपल्याला, हो की नाही? तरी 232 झाले यावेळेला, जास्त यायला हवे होते. कोणी काय गडबड केली ते शोधून काढलं पाहिजे. असो, कधी थोडं मागे आलेलं पण बरं असतं, म्हणजे मग माणूस प्रयत्न करतो.
तिकडे 232 आले म्हणून महाराष्ट्रात इतकं पुढे गेलं ना, काय तर नसतं गेलं. तर असे भराभरा तयारीला सुरुवात होते आणि ही साधारणतः म्हणजे 4:30-5ची वेळ असेल. 6-6:30च्या वेळेला काय झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि कौसल्याचा महाल आणि कैकेयीचा महाल म्हणजे रस्त्याच्या समोरासमोर आहेत. मोठे असणार त्यांची दालनं महाल वगैरे, त्या बरोबर अपोजिट आहेत म्हणजे. आणि 6-6:30च्या सुमाराला कौसल्याच्या महालाच्या गच्चीमध्ये कौसल्याची दासी काहीतरी करत होती. काय करत होती म्हणजे कपडे वाळत घातलेले काढत असेल किंवा चिकोड्यावर वाळत घातले असेल कुरडया त्यावेळी काढत असेल. गमतीचं बोलतात. मी याच्यासाठी बेस गोविंद देवगिरींचं प्रभू रामचंद्रांची कथा हा बेस घेतला आहे आणि सच्चिदानंद शेवडे आणि कल्याणीताई ज्यांचा मी उल्लेख केला या तिघांच्या प्रवचनांचा आधार घेतला आहे. तर म्हणे अशी ती कौसल्याची जी दासी आहे ती बिझी आहे आणि इकडे कैकेयीच्या महालाच्या वरती कैकेयीची दासी मंथरा गेलेली आहे आणि मंथरा तिकडे बघतीये कौसल्याची दासी. आता बघा, कधी पण जो प्रकाशात असतो ना त्याच्याबद्दल थोडीशी असूया दुसऱ्यांना वाटते. हा माणसाचा स्वभाव आहे आणि तेव्हा पण माणसंच होती. दुसऱ्याला वेटेज असलेलं आपण तोंडाने कौतुक केलं तर थोडंसं कुठतरी असं आहे का, असं आहे का, म्हणजे गोवाच्या भाषेत टवळी अशी वागते का, असं एक थोडंसं असतं आपल्या ह्याच्यात, काही चूक नाही त्याच्यात. तर ही कैकेयीची दासी हिला खूप भाव असायचा कारण कैकेयी ही तिसरी राणी आहे, तरुण आहे आणि राजा दशरथांचा ओढा हा कैकेयीकडे असायचा. वर्णन असं आहे की म्हणे कैकेयीच्या महालातच दशरथ जास्त वेळ असायचा, त्यामुळे सुमित्रा आणि कौसल्या त्या दोघी पण काही सल्ला असेल किंवा काही विचारायचं असेल तर इथेच यायचा. आणि प्रभू रामचंद्र हा कैकेयीचा फार लाडका होता म्हणे, की ती म्हणायची की भरत तुझा आणि राम माझा, किती दृष्ट आहे ना, आधीच तिने छाप करून ठेवलं होतं. तर म्हणे त्यामुळे राम पण तिकडेच असायचा आणि भरत शत्रुघ्न लक्ष्मण हे तर लक्ष्मण तर परछाईच आहे. एका कवीने म्हटलं आहे की साधारणतः माणसाची परछाई ही काळी असते पण जगातला एकच माणूस असा आहे ज्याची परछाई गोरी आहे, तो माणूस म्हणजे प्रभू रामचंद्र, कारण त्याची परछाई आहे लक्ष्मण. सुंदर कल्पना आहे. तर तो पण तिकडेच असायचा कायम, म्हणजे कैकेयीचं दालन नेहमी भरलेलं असायचं. आता त्या कैकेयीची दासी हुशारी करतच असणार ना, की मीच महत्त्वाची, सगळ्या राण्यांमध्ये माझीच मालकीण मोठी, त्यामुळे ती मंथरा हुशारच आहे, म्हणजे महाभारतातल्या शकुनी. तर तिला तो भाव माहिती असायचा आणि ती काय बघते की असं वाकून बघते तर मधल्या रस्त्यात ती खूप रथ ये जा करत असतात. सहज ती खाली बघते आणि त्या रथांमधून खूप वस्तू येत आहेत, फुलं बिलं येत आहेत, काही वस्त्रप्रावरण येतात, अशी भरून लोडेड ट्रक्स म्हणतो ना. तर नेहमी तिथे काही अशी वाहनं यायची नाही आणि आज तिथे येत आहेत म्हटलं तर तिला प्रश्न पडला इथे हे काय आणि मला कसं माहीत नाही. बघा आपल्या सोसायटीत पण एखादी महिला असते की जिला ऑल इंडिया रेडिओ आपण म्हणतो आणि आपला जर वेळ असेल ना सगळीकडे जायला तर तिला फक्त एकदा भेटायचं आठवड्यातनं. सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या भानगडी नाही म्हणत मी, गोष्टी कळतात, हे कोणाकडे काय चांगलं झालं असतात काही काहींचे स्वभाव आणि ते कौतुकाचे पण आहेत. याचा अर्थ दे आर ॲक्सेसिबल टू ऑल आणि आपल्याला वेळ नसतो की आपली हिंमत नसते सगळ्यांशी बोलायची, तर अशा एखाद्या बाईकडनं मैत्रिणीकडनं आपल्याला सगळं कळतं आणि आपल्याला माहिती आहे असं कोणाला पकडायचं सोसायटीत. तर तशी ही मंथरा होती, तिला सगळं कळायचं कुठे काय खुट्ट झालेलं महालामध्ये. तिची पार्श्वभूमी पण सांगते आणि ती बघते की बाप रे एवढं काय काय चाललंय आणि सगळं आनंदाचं हे कळतंय ना. फुलं बिलं असतील तर आनंद आहे ना, तेव्हाच फुलं आणणार, वस्त्रप्रावरण, सगळे खुशीत आहेत, कोण गातंय, काही काही ठिकाणी मंगलवाद्य वाजतायत आणि समोर ती बघते आणि ती कौसल्याची दासी ती काही गडबडीत असते. तर हिला राग येतो, ही कसली गडबडी येते, ती म्हटली हे काय आहे म्हणे सगळं खाली. हे वर्णन थोड्याफार फरकाने हे श्लोकांमध्ये आहे बरं का. तर ती म्हणते अगं तुला नाही माहिती, आता तो मंथरा बिथरली नागाच्या शेपटीवर पाहिजे, तुला नाही माहिती. एखादी शाळी काय म्हणते, आपण काय करतो नाहीच म्हणायचं म्हणजे जास्त कळतं, हो म्हटलं की तेवढंच कळणार ना, नाही म्हटलं की पुढचं मागचं सगळं कळतं आपल्याला. तुला नाही माहिती म्हणजे काय ग, उद्या आमच्या राजाला रामाला राज्याभिषेक आहे, तुला नाही माहिती, आणि ते तिचं काम करायला लागली. आता हिचं काय तिचा तिळपापड झाला असेल, दोन गोष्टी, एक तर तिला माहित नाही आणि ती काय म्हटली आमच्या रामाचा राज्याभिषेक. बापरे, धाड 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 ती कैकेयीच्या महालात. आता कैकेयी म्हणाल लोळत पडली होती, त्यांनी पहुडली शब्द वापरला पण तो लोळतला योग्य आहे म्हणून मी तो वापरला. तर कैकेयीच्या स्वभावाचं वर्णन छान केलं आहे की कैकेयी कशी होती, माहेरी छान श्रीमंती आहे, राजाकडे आहे आणि दशरथाने तिला मागून घेतलंय
त्या युद्धामध्ये तिने त्याचं चाकही सांभाळले, नेपथ्यही केलंय आणि राजा दशरथ आजारी असतो त्याची शुश्रूषा केलेली आहे. त्यामुळे राजा दशरथ तिच्या बेहद्द खुश आहे. आणि ज्यावेळी राजा दशरथ तिच्या वडिलांकडे कैकस देशाचा जो राजा आहे अश्वजित त्याला जेव्हा म्हणतो की मला तुमची कन्या आवडली आहे तर ती मला तुम्ही द्याल का, तर त्याला ताबडतोब, कारण अशी समोरनं मागणी आलेली चक्रवर्ती सम्राट कोण नाही म्हणणार, म्हणजे असं ते लग्न झालेलं आहे आणि ती तरुण आहे त्यामुळे ती लाडकी आहे आणि ती माहेरी काही करत नव्हती, सासरी काही करत नव्हती. मी तिचं वर्णन असं गिरी असा गमतीने असं करतात की असताना काही बायका छान खायचं प्यायचं, हाताखाली 2-3 बायका, स्वयंपाकाला एक, कचरा काढायला एक, आपले कपड्यानं इस्त्री करायला. तर मी बाहेर जाण्याला मला मॅचिंग सगळं काढून द्यायला एक बाई. आपण त्या अंबानींचे काही शूटिंग्स बघतो ना तर ते दाखवतात बघा, नेलपेंटपासून सगळं मॅचिंग द्यायला एक सेवक, मी त्या सेविकेचं काम तेच. आणि मग काय भिसी, मग हे मंडळ ते मंडळ, म्हणजे असं इतकं चांगलं असेल तसं नाही पण असं टाईमपासची मंडळं आणि एक 10-12 जणी की चकाट्या पिटणार आणि कौतुक करणार, स्तुती करणार की ही खुश, ददार नाही, कसली डोक्याला चिंता नाही, डोकं वापरायचंच नाही अशी म्हणजे ती काही लोळत पडलेली होती. तर ही मंत्रा धावत आली, अगं काही लोळतेस काय, उठ उठ उठ. आता दासी असं कसं म्हणेल असा प्रश्न पडतो आपल्याला. पण झालेलं असं आहे की कैकस देशचा जो राजा आहे अश्वजित, त्यांनी त्याच्या पत्नीला म्हणजे कैकेयीच्या आईला घरावर काढलेलं आहे बरं का, पण त्याचा डिटेल उल्लेख येत नाही. कुठेतरी थोडा उल्लेख येतो, काहीतरी मतभेद झालेले आहेत, पण कशावरनं असा डिटेल तपशील माझ्या नाही देण्यात आला. तर त्यामुळे कैकेयीला सांभाळायला कोणतरी पाहिजे ना, म्हणून मंथरा ही जी दासी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे आणि तिने तिचा लहानपणापासून सांभाळ केला आहे. ती तिच्या मांडीवर खेळली आहे, म्हणजे तिचा अगदी शिशूपासून तिने केलेलं आहे. त्यामुळे अर्थातच तिच्यावरती हक्क आहे आणि म्हणून कैकेयी तिला एकारांत बोललेली आहे आणि तिचा हक्क आहे. आणि कैकेयीला हे माहिती आहे की ही माझं हित करणारी आहे, ही माझं अहित कधीही करणार नाही. मी त्या दोघींमध्ये उत्तम बॉन्डिंग आहे. तर ती येते धावत, अगं तू काय लोळत पडलेस, उठ उठ उठ, तुला माहिती आहे का काय घडलं बाहेर, अगं काय झालं मंथरे, काय घडलं एवढं मोठं, अगं उद्या राज्याभिषेक होणार आहे. तो हो का, अरे वा किती छान बातमी दिली आहेस, अगं राज्याभिषेक त्या कौसल्याच्या रामाला होणार आहे. अरे वा 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 वा, काय छान बातमी दिलीस. ती गळ्यातला सोन्याचा सुंदर असा नवरत्नांचा कंठा फेकून मंथरेच्या गळ्यात घालते, अगं इतकी सुंदर बातमी दिलीस तू, माझा राम राज्यावर बसणार, वा वा वा. म्हणजे राजा दशरथ चुकीचं करणार असेल इतकी ती उत्फुल्लून बोललेली आहे. म्हणता अगं तुला कळतंय का, तुझ्या कानात काय शिरतंय, मी काय सांगतेय, उद्या राज्याभिषेक होणार आहे ते कौसल्याच्या रामाला, तुझ्या भरताला नाही. अगं तुझं माझं काय करतेस, राम जो कौसल्याचा जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझा आहे. मी नाही का नेहमी म्हणत राम माझा भरत तिचा, तुला ना काही कळतच नाही. मला इतकी छान बातमी दिली आहेस आणि खरं सांगू का मला इतका आनंद आलाय. मंथरा तिला थांबवते, अगं कैकेयी तू नीट विचार कर, का तू बोलूच नकोस, तू मला इतकी आनंदाची बातमी दिली आहेस ना की तुझं हे कुबड जे आहे ना ते सगळं मी सोन्याने मळवीन, इतकी छान बातमी दिली आहेस. ही कैकेयीची रिॲक्शन आहे, याच्यावरती वाल्मिकींनी श्लोक लिहिलेले आहेत. इतकं छान वाटतं ना हे ऐकून. आणि अरे वा वा वा, मग आता म्हणजे थोडक्यात मी आता कुठली साडी नेसेन, मी कुठले दागिने घालीन, मी कशी मिरवीन आणि कशी रामाजवळ उभी राहून फोटो काढीन, व्हिडिओ शूटिंग आणि अशा सगळ्या तिच्या मनात मांडेन आणि तिशी चर्चा करते. काय छान, वा वा वा, क्या बात है. मंत्र वाटते तू मूर्ख आहेस का गं कैकेयी, अगं भरत नाही रामाला, अगं मी तुला किती वेळा म्हटलं राम मला तितकाच प्रिय, मला भरतापेक्षा राम प्रिय आहे आणि रामासारखा योग्य राजाच नाही अयोध्येला, त्यामुळे उत्तम झालेलं आहे, फार सुंदर झालेलं आहे. तर मंत्रीला कळत नाही की या मूर्ख बाईच्या डोक्यात कसं येत नाही आहे. म्हणते अगं कैकेयी तू नीट ऐक, काय होईल माहिती, उद्या राम राजा होईल की नाही, म्हणजे रामाची आई कौसल्या ती राजमाता होईल, मग तुझा भाव राहील का, मनात तिला भीती आहे माझा भाव राहील का, आज ती टॅन करते टणटण उड्या मारते, उद्या कोण विचारणार. ती म्हणते काही होणार नाही. कैकेयी म्हणली की अगं जशी कौशल्या राजमाता तशी मी राजमाताच आहे आणि राम मला नमस्कार केल्याशिवाय जातच नाही त्याच्या महालात, त्यामुळे काही चिंताच करू नको, तुझ्या मनात असलं येतच कसं. कैकेयी तिच्यात डाफरली आहे. हे जवळजवळ आजच्या भाषेत 1-1.5 तास चाललंय. आता मंत्रा म्हणते कैकेयी तुला ना एक पैशाची अक्कल नाही, अशा अर्थाचे, अगदी हे शब्द नाहीत पण अशा अर्थाचे श्लोक आहेत. तू एक लक्षात घे की उद्या राम जर राजा झाला ना तर भरत जो गेलेला आहे ना, यावेळेला भरत आहे ना कैकेयीच्या माहेरी गेलेला आहे.
भरत आणि शत्रुघ्न हे पुढचं शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर गेलेले आहेत पहा नंतरचं शिक्षण घेण्यासाठी. विश्वामित्र येऊन मागतात ना, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, त्याला राम आणि लक्ष्मण गेलेले, ते यांचं राहिलेले शिक्षण. म्हणून भरत आणि शत्रुघ्न कैकेयीच्या माहेरी म्हणजे अश्वजिताकडे गेलेले आहेत. ही सांगते उद्या राम राजा झाला ना तर तुझ्या भरताला येऊ देणार नाहीत राज्यामध्ये. अगं ही म्हणते असं नाही होणार ग, रामाला तू ओळखत नाहीस. काही नसतं, सत्ता हातात आली ना की कोणी कोणाचं नसतं, माणूस म्हणजे आपलं कोणी नसतं. तो काय करेल, भरताला कैदेत टाकेल, शत्रुघ्नला कैदेत टाकेल, तू बघ तुझ्या लेकाला कैदेत टाकेल, तो राज्यात येऊ देणार नाही. अगं असं नाही होणार, मी ओळखते ना रामाला जन्मापासून, तुला ना काही नाही कळते. ते तर जाऊ दे, काय होईल माहिती आहे, कौसल्या उद्या राजमाता झाली ना की तुला तुरुंगात टाकतील, तुझ्यावर मला तुरुंगात टाकतील आणि मग आपल्याला काही खायला प्यायला मिळणार नाही, आपल्याला कपडे मिळणार नाहीत, आपली चैन तर जाऊ दे, आपण भुके कंगाल होऊ, आपण अशा काळ्या दिसू, आपण बारीक होऊ, आपल्याला रोग होईल. ती चित्र वर्णन करते. कैकेयी म्हणते अगं तू गप्प बस ग, आता मला हे असलं काही आवडत नाही ऐकायला, माझ्या रामांबद्दल काही नाही असं बोलायचंच नाही, आम्ही आता तयारी करणार आहे. आता मंथराला कळत नाही आता काय करावं. खूप छान वर्णन केले. मंथरा काय करते म्हणे, त्या महालामध्ये कैकेयी लोळतेच, तिचं लोळणं कंटिन्यू आहे. ही काय करते, इकडचे कपडे उचलते तिकडे ठेवते. मला मेलीला काय करायचंय, मी तर काय आज पण दासी उद्या पण दासीच, मला काय फरक पडतो. हिला कैकेयीलाच कळत नाही. उद्या हिच्या साड्या बंद झाल्या, दागिने बंद झाले, हिची चैन मऊ सगळी बंद झाली की काय करणार आहे. कैकेयी डाफरते बरं का, तू असं बोलू नकोस, मी तुझ्याशी नाही बोलत आहे, मला मेलीला बोलल्यावाचून राहतच नाही. आजी असते ना घरामध्ये, सांगते ना मुलांना दूध पीत जा, व्यायाम करत जा, पोरं काही ऐकत नाही, रात्री लवकर झोप आणि 3-4 पोरं झोपत नाही. त्या म्हातारीला बोलवल्याशिवाय राहत नाही. म्हातारी प्रेमाने म्हणते, कारण आपण त्याच याच्यामध्ये आहोत आता, नातवंडांनी चांगलं वागावं असं वाटतं ना, आणि आपल्याला बोलल्याशिवाय राहत नाही आणि बोलायचं, जोपर्यंत बोलता येते तर बोललं सोडायचं नाही. मंथरा म्हणते मला काही फरक पडत नाहीये, तिलाच कळत नाहीये, उद्या ही तुरुंगात जाईल, मग मी मरेन, मग ही पण मरेन, यासाठी आले का मी, उद्या त्या अश्वजित राजांना कळलं तर काय होईल, असं म्हणे. इथलं पुस्तक तिथे ठेवते, हिला ऐकू जाईल असं सगळं. हां, आणि ही वेळ झाला, हिला सांगते समजून, हिला काही कळत नाही. आणि काय करेल ही, जर गेली तर मग मला तर आत्महत्याच करायला लागेल आणि हिला पण आत्महत्याच करायला लागेल, नाहीतर हे सगळं होईल. कैकेयी म्हणते की असं म्हणतेस तू, असं होईल. आता हिच्या मनात दिवा पेटला की चला काहीतरी हिच्या बथट डोक्यात जात आहे. ती लगेच हिच्याजवळ म्हणते, कैकेयी लक्षात ठेव की मी तुझं हितच चिंतत आहे ना, त्याबद्दल तिला काही संदेह नाही आहे, कारण तिच्या आईच्याच जागी येते. अगं असं होतं, राज्य हाती आलं ना की कोणी कोणाचं नसतं, आणि ती जी धुंदी असते ना, आई अगं सख्या आईला विचारत नाही तर तुला कोण विचारणार, तू सावत्र आहेस असं. ती हो असं होईल, तुला वाटतं असं राम वागेल. अगं 100% वागणार. उद्या तो भरताला मारेल पण, कारण भरत त्याचा कॉम्पिटिटर आहे ना. उद्या भरत पण लोकांना आवडतो, लोकांनी समजा सांगितलं राम नको भरताला ठेवा तर तो त्याला मारून पण टाकेल. असं सगळ्या प्रकारच्या बारीक 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 गोष्टी मंथरा तिला सांगते. मला या मंत्रेचं इतकं कौतुक वाटतं ना, तिने सोडून नाही दिलं बघा. आपण थोडासा प्रयत्न करतो चांगलं सांगायचं, ते पण आपण सोडून देतो. काही नवऱ्यात फरक पडत नाही आता, ते सोडून देतो की नाही आपण, की बाबा तू. मला हे एक उदाहरण आवडतं की नवऱ्याला पण थोडीशी आपल्याला मदत करतात आजकाल. तर माझं आवडीचं काम काय आहे की इडली वाटायचा भयंकर कंटाळा येतो. ते भांडी होतात ना, ते सांडतं. मी त्याला नेहमी देते इडलीचं पीठ वाटायचं डोशाचं. मी म्हणजे तुम्ही पण देत असाल. आणि सगळ्यात काय होतं की कंटाळा कसला येतो, ते सांडतं ना थोडं थोडं. तो चमचा असतो तर ती मिक्सरचं भांडं साफ करायचं, म्हणजे असं करायचं, ते टोचतं हाताला. आणि ते 2-3 भांडी असतात, ते भयंकर कंटाळवाणं असतं. 10 वेळा सांगितलं, मग काही फरक पडत नाही. शेवटी मी काय ठरवलं की जाऊ दे, तेवढी पण मदत होणार नाही. काय पसारा केला तर केला, पण करा तेवढं. सोडून देतात ते पण जाईल, सगळे आपल्यालाच करायला लागेल. तर असं आपण सोडून देतो बऱ्याचदा प्रयत्न. मंथरा चिवट आहे. मंथरेचा हेतू चांगला आहे, कारण मंथरेचं प्रेम कैकेयीवर आहे. तिला कौसल्याचं प्रेम आहे, रामाचं प्रेम. रामाचं असायचं तर कारणच नाही. तिचं सगळं काय एम जे आहे, अट्रॅक्शन, ते फक्त कैकेयी, फोकस कैकेयीला त्रास होता का मध्ये. आणि थोडा आहेच ना की उद्या ती जाईल तर कौसल्याची दासी मी राहणार, मला पण भाव देणार. आणि मग ती हळूहळू तिच्या जवळ येत असते आणि म्हणते की तुला कळत नाही कैकेयी, मी सांगते त्याचा विचार कर. मग कैकेयी म्हणते हो का, असं होईल का, असं मला वाटते, बरोबर वाटते. अगं मी तुझी आईसारखीच ना, मी तुझं वाईट कसं चिंते, मी सांगते तसंच होईल. आणि आपण सेफ राहिलेलं बरं ना कधी पण.
आपण होऊन संकटाला या कशाला म्हणायचं, आपण कशाला रामाचं कौतुक करायचं आणि त्याला बसवायचं राज्याभिषेकावर. हो हो तू म्हणतेस ते बरोबर. हळूहळू म्हणे 7:30-8 वाजेपर्यंत कैकेयीला पूर्ण पटलंय की रामाचा राज्याभिषेक होणं आपल्यासाठी चांगलं नाही. आणि इथे मंथरा यशस्वी होते. बऱ्याचदा असं म्हटलं की काही चांगली कामं होत असतात ना, ते आपण असे विघ्न संतोषी माणसं कान धरतात आणि त्या चांगल्या घटना घडत नाहीत. म्हणून ज्यांच्या हातात राज्य आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी हलक्या कानाचं होऊ नये. ऐकायचं, पण त्याच्या दुसऱ्या अँगलनी पण त्याचा विचार करायला हवे. नाही तर चांगली कामं घडत नाहीत. आपण अनेक गोष्टी, मेट्रोचं कसं कांजूरमार्ग, गोरेगाव सगळं पाहिलं, खेळखंडोबा झाला, हजारो रुपये गेले, अजून काहीच झालं नाही. असो, आपला तो विषय नाही. आणि मग ती विचारते की आता करायचं काय. मग अगं आपल्याकडे 2 वर आहेत ना, वर, आणि कैकेयी विसरून गेली आहे ना ते. आणि दुसरा एक मुद्दा मला इथे खूप आवडतो की मंथरा तिला विचारते की कैकेयी तू मला सांग, मला 2 प्रश्नांची उत्तरं दे. हे प्रश्न अगदी बरोबर आहेत, पॉइंटेड प्रश्न आहेत आणि आपल्याकडे उत्तरं नाही आहेत त्याची. म्हणजे रामचंद्रांनी नंतर दिली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चक्रवर्ती सम्राटाचा उत्तराधिकारी नेमायचा की नाही. मग एवढ्या गडबडीत कशाला, अगदी 24 तासाच्या आत कशाला द्यायचे ना, 2 महिने 3 महिने, एवढी गरज काय. असा काही उद्याचा मुहूर्त आहे का की जो परत येणार नाहीये. दशरथ राजा एवढी घाई का करतात, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, कौसल्याच्या दासीला माहिती आहे खाली रथ येत आहेत वस्त्र प्रावरण घेऊन, म्हणजे अयोध्येला माहिती आहे, आणि तुला कसं माहिती आहे. तू दशरथाची लाडकी राणी आहेस ना, मग तुला कसं माहिती नाही. आणि ह्या प्रश्नांवरती कैकेयी तिथे कोसळते मनातल्या मनात. येस, ही बोलते ते बरोबर आहे. श्रोते, याला उत्तर नंतर रामचंद्रांच्या मुखातनं गोविंदगिरींनी दिले. ते असं म्हणतात की भरत इथे नसताना का, आणि भरत इथे नाही आहे ना. तिसरा मुद्दा, भरत त्याच्या मातुलगृही आजोळी आहे, मग भरत आल्यावर करा ना. तुम्हाला भीती वाटते का भरताची, तर तुम्ही गुपचूप उरक काय, असं नाही का. हे या सगळ्याला उत्तर आहे. थोडंसं त्यातल्या उत्तराकडे येते मी. राजा दशरथ ज्यावेळेला त्यांनी कैकेयीचा हात मागितलाय, त्यावेळेला कैकेयीच्या वडिलांनी म्हणजे अश्वजितांनी त्याला असं सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला दशरथांना अश्वजित म्हणतो की माझी मुलगी मी तुम्हाला देईन, पण माझी एक अट आहे. काय अट आहे, कैकेयीचा मुलगा जो आहे ना, तो राज्यावर बसला पाहिजे. हे दशरथाला माहिती आहे, पण हे कैकेयीला माहिती नाही आहे. त्यामुळे दशरथांच्या मनात भीती आहे की त्यानुसार हे जर बाहेर आलं समजा, तर भरताला राज्याभिषेक करायला लागेल. त्यामुळे शक्यतो भरत नसताना करू, आणि नंतर ही बातमी जाणारच आहे युधाजिताकडे, अश्वजिताकडे, आणि तो येणार लढाई करायला. पण त्याला राम राजा झालेला असेल ना, आणि आता भरत मातुलगृही आहे, त्यामुळे त्याच्या आजोबांना हे कळेल की भरताचं रामावर किती प्रेम आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणून भरत तिथे नसतानाच हा कार्यक्रम करायचं ठरवलं. नंबर 1. दुसरा प्रश्न असा आहे, लवकर का, तर दशरथाचा म्हणे त्यावेळेला डावा डोळा खूप लवायचा, आणि दशरथाला असं स्वप्न पडलेली आहे की दक्षिण दिशेला काळ नावाचा राक्षस त्यांचे पाय ओढत घेऊन चालला. म्हणजे दशरथाला असं वाटतंय की काहीतरी कमी जास्त होणार आहे, आणि म्हणून त्याला लवकर करायची घाई आहे. आणि आता असा प्रश्न आहे की रामाला पण असं वाटलं पाहिजे की भरत इथे नसताना का, तर त्याचं सुंदर वर्णन दिलेलं आहे की राम हे त्याच जेव्हा हा निर्णय होतो, तो राजदरबार बरखास्त झाल्यानंतर राम दशरथांच्या महालात येत आहेत आणि म्हणतात वडिलांना बाबा, म्हणजे असं म्हणायला जात आहेत की एवढी घाई काय आहे, भरत येऊ दे, शत्रुघ्न येऊ दे, सगळ्यांच्या समोर होऊ दे. पण दशरथ त्याला म्हणतात तू काही एक बोलू नकोस, तू काही एक बोलू नकोस, मी इतका आनंदी आहे ना, माझ्या डोळ्यासमोर हे झालं पाहिजे. कारण दशरथाच्या मनात त्या कैकेयीला दिलेला तो वर आहे की जो कैकेयीला माहिती नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं झालेलं आहे. आता मुद्दा कैकेयीला का नाही सांगितलं, लाडक्या राणीला आधी सांगायला पाहिजे ना तिला, आणि खरं तर तिच्याशी डिस्कस करून मग हे निर्णय घ्यायला हवा होता ना. त्याचंही सुंदर उत्तर कथाकार देतात. त्यामुळे कैकेयी लाडकी आहे ना, आणि दशरथ राजा हा थोडा शृंगारिक आहे, म्हणजे त्याला या सगळ्यात रस आहे. म्हणजे तो एक टिपिकल राजा नाही आहे की युद्ध म्हणतं सैन्य राजा असं नाही. दशरथ काय मनात ठरवतात की कैकेयीचं रामावर इतकं प्रेम आहे, त्यामुळे ती नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. पण आपण काय करूया माहिती आहे, ही बातमी सेवकाकरवी तिला नको सांगायला, आपण स्वतः जाऊया, आपण छान जाऊया महालामध्ये. ती नेहमीप्रमाणे आपल्याला ओवाळेल, आणि ओवाळल्यानंतर आपण तिला सांगूया की तू छान शृंगार करून ये, मी तुला खूप छान बातमी देणार आहे. मग आपण तिला म्हणूया की ओळख बरं,
तिला काही ओळखता येणार नाही, कारण आता हा विषयच नाही आहे. आणि मग आपण तिला सांगू, मी तुझ्याकडनं काहीतरी पेनल्टी घेणार किंवा काहीतरी बक्षीस घेणार, आणि मग आपण तिला सांगायचं आणि तिच्या केसात छान गजरा पाळायचा आणि सांगायचं तुला मी छान बातमी सांगू, आणि मग हे सांगायचं. आणि म्हणून दशरथाने त्या सेवकाकरवी तो निरोप दिलेला नाही आहे. हे पण पटण्यासारखं आहे. म्हणजे दशरथांचं आधीचं विश्वामित्रांशी वागणं तेव्हा पण ते किती शृंगारिक आहेत किंवा थोडेसे अघळ पघळ आहेत आजच्या भाषेमध्ये, की एखादा मुद्दा असेल तर पुढे बोलतील मागे बोलतील असे आहेत. त्यामुळे ही सगळी कारणं पटतात. नंतर जे घडलं तो इतिहास आहे, आता त्यात नको जायला. आता मी थोडीशी तिसऱ्या गोष्टीकडे वळते. छोटे छोटे 2-3 प्रसंग आहेत, हे रामचरित मानसमध्ये आले. म्हणजे कवी तुलसीदास जे आहेत त्यांच्या ह्याच्यात आलेले आहेत. छान आहेत, मला आवडले, मी उद्धृत करते. कैकेयीने वर मागितलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र त्यांना वनवासाला जायला लागणार आहे. लक्ष्मण तर जाणारच, आणि सीता म्हणते जेथे राघव तेथे सीता, आणि वल्कल तिची अट आहे, वल्कल नेसून जायचं आहे. आणि त्याप्रमाणे पहिले ते गेलेत. मग ती अयोध्येची सगळी मंडळी येत आहेत, शृंगवेरपुराला मुक्काम झालेला आहे आणि ते कोणीच परत जायला तयार नाही. आणि मग रामचंद्र म्हणतात सुमंत्रांना की तू रात्री रथ काढ आणि 10-12 दिशांना नेऊन आण, म्हणजे हे लोक दुसऱ्या दिवशी गोंधळतील आणि मग कंटाळून परत जातील. हे सगळं घडलेलं आहे. आणि आता खऱ्या वनाचा प्रवास सुरू झालेला आहे. आता वन म्हणजे अरण्य आहे, दगडधोंडे आहेत, यांच्या पायात पादुका नाही आहेत, पादत्राण नाही आहेत, कारण तोच वनवास आहे ना. आणि झाडांच्या काटक्या पडल्यात, पानं पडलेत, कुठे काटे दगडधोंडे, आणि यातूनच चालायचं. आणि असे राम लक्ष्मण सीता जेव्हा त्या पहिल्या अरण्यात जातात, दंडकारण्यात ते नंतर आलेले, त्याच्या आधीच आहे, म्हणजे शृंगवेरपूर क्रॉस केल्यानंतरचं जे आहे तिथे. तर एक प्रसंग छोटासा असा आहे की त्या वनाची देवी जी असते, वनदेवी, प्रत्येक वनामध्ये एक वनदेवी असते, देवता त्या वनाची. ती धावत धावत पुढे येते आणि ती प्रभू रामचंद्रांना प्रणिपात करते. प्रभू नमस्कार. आणि ती असं म्हणते की मी काय सेवा करू तुमची, मी तुम्हाला फळं आणून देऊ का, फुलं आणून देऊ का, तुम्हाला झोपायसाठी शय्या बनवू का, एखादं तुमच्यासाठी आश्रम बनवू का, कारण आता ह्यांना वनातच राहायचं आहे. आणि ती अधीर असते काहीतरी सेवा करायला, म्हणजे एकाच तिघांची सेवा तिला करायची. आणि प्रभू रामचंद्र तिला सांगतात की नको काही तू सेवा करू नकोस, कारण असं तयार आम्ही खायचं नाही आहे. वनवास म्हणजे आम्ही तिघं जे करू तेच आम्ही खायचं आहे, आम्ही तिघांनीच तो आश्रम बनवायचा, आम्ही तिघांनीच शय्या करून त्याच्यावर झोपायचे. थोडक्यात दुसऱ्याचं काही उपकार घ्यायचे नाही, दुसऱ्याला आपल्यासाठी काही करायला लागता कामा नये, असं तो ते व्रत जे आहे वनवासाचं जे व्रत आहे त्याच्याप्रमाणे हे असं आहे. ती वाटते तरी पण मला सांगा ना तुम्ही काहीतरी. तर राम म्हणे तिला सांगतात, रामचरित मानस सांगतं की तू काय कर की आम्ही आतापर्यंत जे आलो आहे ना, हे जे काही आम्ही चालत आलो आहे, की आम्ही जे थोडंसं पुढे जाऊ, त्या रस्त्यात जे काटे कुटे आणि दगड आहेत ना, हे तू सगळे स्वच्छ करून देशील का आम्हाला. तुला सेवा करायची म्हणून, नाही तर मी हे सांगितलं नसतं, पण तुला करायची सेवा तर करशील का. तर वनदेवी खूप आनंदाने नमस्कार करते, हो हो म्हणते. पण ती म्हणते प्रभू एक विचारू का, की आत्तापर्यंत तुम्ही चालून आलेले आहात आणि मी ते करेपर्यंत तुम्ही पुढची वाट चालणार आहात, तर ज्या रस्त्यावरनं आधीच तुम्ही खाच खळग्यातनं दगडगोट्यातनं काट्याकुट्यातनं आलेले आहात ते सगळं स्वच्छ करून काय उपयोग आहे, तुम्हाला त्याचा काहीच फायदा नाही आहे. प्रभू रामचंद्र याला खूप छान उत्तर देतात. खरं ते काव्यात्मक आहे, पण ते शब्दांना अवधी भाषेत येते, पटकन बसत नाही आहेत तोंडात. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की अगं वनदेवी, माझा तो वेडा भाऊ आहे ना तिकडे भरत, तो येणार मला शोधायला, आणि तो ती चतुरंग सेना घेऊन येणार. नंतर ते आले आपल्याला माहिती आहे. आणि तो जो येणार ना त्याच्या पायाला हे काटे कुठे नको गं टोचायला, म्हणून मी सांगतोय, तो माझा प्रिय भाऊ आहे, म्हणून मी तुला सांगतोय तू हे स्वच्छ कर. वनदेवी ते ऐकते आणि नंतर म्हणते प्रभो, तुमचा भाऊ पण महापराक्रमी आहे, बलाढ्य आहे, चतुरंग सेना घेऊन राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळे 101 वीर आहेत, मग तो इतका नाजूक आहे का की त्याला ते काटे टोचणार आहेत. प्रश्न योग्य आहे. तो जर बलदंड असेल आणि तुम्ही आणि लक्ष्मण जर ते पार करताय, त्याला नाही पार करता येणार. रामचंद्र छान स्मित देतात आणि म्हणतात तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण मी तुला का सांगतोय माहिती आहे, ज्या क्षणी माझा भाऊ भरत त्या अरण्यामध्ये प्रवेश करेल, ज्यावेळेला त्याच्या पायाला काटा टोचेल, त्यावेळेला त्याला इतकं वाईट वाटेल की माझा दादा राम पण या रस्त्यावरनं गेलाय आणि माझ्या आईमुळे त्याला हा त्रास सहन करायला लागलेला असणार आहे, म्हणून त्याला वाईट वाटेल, म्हणून तो रडेल, म्हणून तसं होऊ देऊ नको. हा सुंदर विचार आहे ना.
किती छान सांग. आणि तुलसी रामायण तुम्हाला माहिती आहे, तुलसीदासांचं आयुष्य आपल्याला माहिती आहे. अत्यंत पत्नीमध्ये अत्यंत कामुक, पत्नीला एक दिवस घरी जाऊ देत नाही माहेरी. आणि ज्यावेळेला ती संत आहे असेच उल्लेख आहेत. आणि ज्यावेळेला सासूला म्हणजे लक्षात येतं की हे बरोबर नाही आहे, आणि त्यावेळेला ती सुनेला पाठवते माहेरी काहीतरी कारण काढून की मी बघीन. तर त्यावेळेला जेव्हा हा घरी येतो याला कळतं आपली पत्नी नाही आहे, भयंकर भडकलेला आहे तुलसीदास. आणि तो म्हणतो आईला अद्धा बोललेला आहे, आत्ताच्या आत्ता मी जाणार तिच्याकडे, तिला घेऊन येणार. आणि म्हणून कामांध असा तो, प्रचंड पाऊस पडतोय, अंधार आहे सगळीकडे. आणि तो ती नदी आहे ना, त्यात त्याला काहीतरी असं जाडसर मिळतं, त्याच्यावर बसून तो क्रॉस करतो नदी. आणि पुढे गेल्यानंतर अंधार आहे आणि त्याची पत्नी काय शयनगृहात असेल तिथे तो दोरीवर चढून जातो. आणि त्याला बघून ती पत्नी कसली संतापली, ती म्हणते अगदी आजच्या शब्दात लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्यामुळे अगं तूच व्यवस्था केलीस तर माझी यायची. तुम्ही नदीतनं ज्याच्यावर आला ते मेलेलं प्रेत होतं, तू त्याच्यावर आलायस. आणि तू ज्याला दोरी समजली तो साप आहे, असा तू कामुक. आणि तिने त्याला शिव्या दिलेल्या आहेत. आणि त्या क्षणी त्याला वैराग्य प्राप्त होतो. तो म्हणतो या क्षणी मी आत्ता इथून निघून जातो. तिथून ते काशीला गेलेले आहेत. हे घटना साधारणतः 30 वर्षातली आहे. सतत प्रभू रामचंद्रांचं नाव घेतले, तपश्चर्या केली आहे. आणि 77व्या वर्षी तुलसी रामायण लिहिलेलं आहे. अगाध तपश्चर्या केली आणि युगानुयुग तुलसीदासाला विसरता येणार नाही. रामचरितमानस उत्तरेतल्या प्रत्येकाला पाठ आहे. म्हणजे आपण जी अशी साधी पूजा करतो ना सत्यनारायणाची, तसं ते तुलसी रामायण गातात, इतका त्यांचा विश्वास असो. तर मुद्दा असा हा एक छान मला वनदेवीचा प्रसंग आवडला. दुसरा एक प्रसंग की चित्रकूटावरती ज्यावेळेला रामचंद्र आले त्यावेळेला भरत आलेला आहे चतुरंगी सेना घेऊन. आणि भरतानी सगळे आर्ग्युमेंट तयार ठेवलेले आहे की रामाने परत कसं यायला हवं. त्याची आर्ग्युमेंट काय आहे की पण होता कैकईचा, तिला चालणार आहे, आता तू आदित्य वनवासाची अट मागे घ्यायला तयार आहे. ज्याला राज्य मिळणार होतं भरत तो तर मीच आहे, मला तर भरत मला राज्य नकोच. आणि तिने मला दिलं तर ते मी तुला देऊ शकतो, तोही प्रश्न नाही आहे. आणि वडील त्यांनी आता ऑब्जेक्शन घ्यायचा प्रश्न आहे, ते गेलेले आहेत. त्यामुळे आता लॉजिकली तू परत यायला हवेस. भरतानी अत्यंत सुंदर अशा आर्ग्युमेंट्स केल्यात. 1 महिना चाललेला आहे. आणि या सगळ्याला वसिष्ठ साक्ष आहेत बरं का. म्हणजे एका पॉईंट ऑफ टाईमला वसिष्ठ म्हणतात अरे काय तुम्ही 15-16 वर्षाची मुलं धर्म 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 करतात, चला घरी, तू राम राज्यावर बस, कसली वचन आणि का, असं वसिष्ठ ओरडलेले आहेत. त्याला रामचंद्र म्हणतात तात हे तुम्हाला पटतंय. आणि वसिष्ठ स्तब्ध होतात. त्यांनी ते त्याच्या भावना जागृत करायसाठी बोललेले आहेत. मला मुद्दा दुसरा सांगायचा आहे. ते आता चित्रकूटावरती चतुरंगी सेना आहे आणि सगळ्या आया आलेल्या आहेत. आता कैकईला तर तो पश्चाताप झालेलाच आहे. कैकई आहे, कौशल्य आहे, सुमित्रा आहे, सगळेच आहेत, वसिष्ठ आहेत, सगळीच मंडळी आहेत. आता ज्यावेळेला हे येतात आणि मग आपल्याला माहिती आहे की लक्ष्मण वरून पाहतो, लक्ष्मणाला वाटतं अटॅक करणार आहे, म्हणून लक्ष्मण असा धनुष्यबाण सरसावून उभा राहतो. आणि राम म्हणतात अरे वेडा आहेस का तो, भरत असं कधीच करणार नाही. मग ते सगळं पॅचअप होतं, लक्ष्मण खाली येतो आणि मग याची भेट होते भरताची आणि रामाची. उल्लेख असा आहे की ज्यावेळेला ह्या सगळ्या राण्या येतात ना त्यावेळेला प्रभू रामचंद्र सगळ्यात पुढे कैकईला आधी नमस्कार करतात. काय मानसिकता असेल हो. एखादी मैत्रीण आपल्याशी एकदा धड बोलली नाही तर मी 2 वर्ष ते विसरत नाही. ते दुपटीने परत केल्याशिवाय माझ्या मनाला शांतताच नाही. आम्ही किती वेळा म्हणतो रामचंद्र 60 झाली 70 झाली, आम्ही अनंत वेळा ही चरित्र वाचली ऐकली, पण जात नाही हो मनातनं. शेवटी आम्ही समाधान करून घेतो की आम्ही काय माणूसच आहोत, होणारच नाही जमत आपल्याला. ते आहे ना मागे मी म्हटलं होतं की हमने जिंदगी को इस तरह आसान कर दिया, किसी से माफी मांगली, किसी को माफ कर दिया. होत नाही आपल्या हातनं, खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. असं जर केलं ना, एकदा मी असा प्रस्ताव म्हणला होता बरं का नातेवाईकांच्यात बऱ्याच जण खूप असं असतं हो, गैरसमजच असतात ते. म्हणजे हिने मला बोलवलं, तिने नाही दिलं, हिने केळवण केलं, तिने केलं नाही वगैरे, जे काय 50 गोष्टी मी सांगायला नको. त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक बाईकडे उत्तर असतं हं. म्हणजे मी चुकले असं समोरच्याला वाटत असेल तर माझ्याकडे ते उत्तर आहे, पण ते मला तिला सांगायला स्कोप नाही मिळत, कारण ती स्पष्ट नाही विचारत ना की तू का नाही माझ्या मुलीचं केळवण केलंस. तिने जर विचारलं तर मी सांगेन, पण ती पण मनात धरून बसते आता हिच्या दुसऱ्या मुलाच्या वेळेला मी नाही केळवण करणार. हे असे गैरसमज खूप असतात. अमुक कोण एक्सपायर झालं तेव्हा मी गेले बाई धडपडत, पण ती नाही गेली, खूप असतं आपल्या ह्याच्यात ते. आणि परत आपण माणूस होत. तर मी एकदा असा प्रस्ताव म्हणला होता आमच्याच नातेवाईकांच्या, आपण असं करायचं का कोणाकोणाचे काय गैरसमज असेल तर ते मांडून टाकावे. म्हणजे हे कीर्तन वगैरे ऐकून ते झिंग चढली होती ना, की म्हणजे ते फिट्टफाट
माझी मोठी बहीण म्हणाली, तू शहाणी असशील या फंदात पडू नकोस, आहे त्याच्याशी जास्त भांडणं होतील. आणि ते इतकं जाईल ना, ते 20-25 वर्षापूर्वी तुझी सासू, माझी सासू, आजी सासू तिथपर्यंत जाईल, तेव्हा त्या बंधात पडू नकोस, जे जे आपापल्या ठिकाणी आहे ते असू दे. असो गंमत. तर मुख्य इथे कैकेयीला प्रभू रामचंद्रांनी नमस्कार केलेला आहे. आणि श्रोते हो, नंतर ज्यावेळेला ती सगळी चर्चा होते आणि रामचंद्र जायला तयार होते वगैरे वगैरे, तेव्हा जेव्हा परत जाताना कैकेयीने नमस्कार केला आहे ना, तेव्हा कैकेयी काय म्हणते, रामचरितमानस कैकेयी म्हणते, बाळा तू मला नमस्कार केलायस, मी तुझी किती अपराधी आहे मी आता बोलतच नाही. तू नमस्कार केल्यास तर मी तुला आशीर्वाद द्यायला हवा, पण खरं सांगू का रामा, तुझ्याकडे मीच एक गोष्ट मागते. आणि राम स्थिमित होतात, माते अगं तू तर मला कौशल्या माते इतकीच प्रिय आहेस, तू माझ्याकडे काय मागतेस आणि मी तुला काय देणार. कैकेयी म्हणते, मला माझा पुत्र भरत दे, कारण त्या दिवशी त्यांनी माझा त्याग केलेला आहे, तू मला आई मानत नाही, तू मला माझं भरत परत दे. आणि कुमार विश्वास तुम्ही ऐकून माहिती असेल, ते इतकं सुंदर गातात ना हे पण. थोडं मला हे आज सकाळी मिळालं, थोडा वेळ मिळाला असतं तर मी ते पाठ करून सादर केलं असतं, ते करणारच आहे पाठ. इतकं सुंदर ना, डोळ्यात पाणी येतं, वेगवेगळे चित्र येतं की राम नमस्कार करतात, ती म्हणते मला माझा भरत, माझा पुत्र देशील का रे तू, तेवढा पुत्र दे मला, माझ्या आयुष्याचं सार्थक होईल, असं कैकेयी म्हणते. हा दुसरा प्रसंग. आता तिसरा थोडासा गमतीशीर आहे बरं का, आपण फारच सिरियस चर्चा केली आणि सगळ्या त्या दुःखात गेलो. तर तिसरा प्रसंग असा आहे, आपल्याला ते धनुष्याचं सगळं माहिती आहे की विश्वामित्र घेऊन जातात, वसिष्ठ घेऊन जातात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना, आणि जनकाने पण लावलेला असतो की ते शिवधनुष्य जे आहे ते जो मोडेल त्याला ती अर्पण करेल वगैरे वगैरे. आणि सगळे राजे आधी उठतात, सगळ्या राजांना पहिले म्हणजे चान्स दिला जातो, म्हणजे आधी वसिष्ठ आपल्या शिष्याने उठवत नाही, कारण त्यांना माहिती आहे रामाच्या आज्ञा ते उठणारच आहे. पण सगळे राजे बीज असतात ते प्रयत्न करतात, ते कुणाला धनुष्य हात पण उचलवत नाही तर तोडणार काय, ते सगळं आपल्याला पाठी येतात. आणि त्याच्यानंतर मग प्रभू रामचंद्रांना जमतो आणि विवाह होतो. आणि नंतर त्याच मंडळामध्ये 4 विवाह झालेले आहेत, आपल्याला माहिती आहे. जनकाची ही जानकी, तिच्याशी रामचंद्रांचा विवाह झाले. जनकांची दुसरी औरस कन्या आहे, ती आहे लक्ष्मणाची पत्नी, म्हणजे उर्मिला. ती जनकांची औरस, ही सापडलेली आहे ना सीता, दुसरी औरस आहे. दुसरा जनकांचा जो चुलत भाऊ आहे कण्वध्वज, असा तो त्या जनकाचा, तो पण जनकच आहे दुसऱ्या नगरीचा. त्याच्या 2 मुली आहेत, एक श्रुती कीर्ती आणि मांडवी, भरत आणि शत्रुघ्न, असे 4 विवाह झालेले आहेत. आणि इथे कीर्तनकार म्हणतात, तिथे म्हणे लग्न झाल्यानंतर लगेच बँगलोर मैसूरुटीला तिकीट काढायची पद्धत नव्हती, सासरी महिनाभर राहायचं, सगळ्या त्या मुलीच्या मावशा, माम्या, मामे या सगळ्यांकडे छान आदर सत्कार घ्यायचा, जेवणं या सगळ्याचा आनंद लुटायचा आणि मग मुलींना घेऊन आपल्या घरी यायचं, अशी पद्धत. आणि हे तर राजपुत्रच होते ना, राजकुमार होते सगळे, त्यामुळे याला तर सगळीकडेच आमंत्रण. आणि असं म्हणे आजकाल फक्त नवरा बायकोना नाही बोलायचं, नवरा बायको, मुलं बाळं, मावस बहिणी, चुलत बहिणी, थोडक्यात सगळ्या गोतावळा बोलवायचा. म्हणजे समजा रामचंद्रांना बोलवायचं असेल तर ते 4 भाऊ 4 बायकांच्या बरोबर स्वतः दशरथ, नंतर त्यांची पत्नी, त्यांचे जे कोण सुमंत्र असतील, ऋत्वी, सगळ्यांना म्हणजे सगळा फौजफाटा बोलवायचा, अशी म्हणजे पद्धत होती. आणि सुंदर अशा जेवणावळी असायच्या, त्याच्यामध्ये ती 8-8 इंची ताटं असायची, मोठे मोठे म्हणजे चांदीचे वाडगे असायचे. आणि ताटाखाली पाट, बसायला पाट, टेकायला पाट, डोक्यावर पाट, डोक्यावर मी म्हटलं तर असे 3-3 पाट असायचे. आणि भरपूर पदार्थ असायचे, असं नाही की एक पातळ भाजी केली की मग आमटीला डच्चू द्यायचा, किंवा एक कोशिंबीर केली आणि त्याचं सगळं पाणी वाहतंय, करतात ना काकडीची कोशिंबीर आधीच वाढतात, असं पाणी वाहतं आणि मग ते त्या चटणीत जातं, चटणी कुठली आणि कोशिंबीर कळतच नाही ना. आणि त्यातच ती कुठे अर्धी पोळी घालतात, ती सगळी बिलबिलीत होऊन जाते, नको वाटते ती वगैरे वगैरे, तर त्यात जात नाही. तर असं नव्हतं, म्हणजे छान असं ताटात वाढायचे. आणि नाथांचं वर्णन आहे तर ते सांगायचं मोह होते, पण नको. मांडून स्वस्तिक सुवर ताट, गवती फळ शाखांचा ताट, दाटी वरण ते पिवळे दाट, गोल गोल ते लाडू आले, पानामध्ये ते गडबडले. बेसनाचा लाडू, रव्याचा लाडू, बेसन आणि रव्याचा लाडू, कुठला फोडवड बाहेर कसा येऊ, गोल गोल ते लाडू आले, ताटामध्ये ते गडबडले, तसेच रोठे ते फुगलेले, तसेच रोठे ते फुगलेले. खूप मोठा येते आणि मजा येते म्हणायला. तर असं ती पंचपक्वानं अशी ती जेवणं असायची. आणि जेवताना बघा पूर्वी पद्धत होती की छान अशा उदबत्त्या लावायच्या
आणि त्या उदबत्त्यांना घर असायचं, त्या केळ्यात नाही चोचवायच्या, काही नाही तर आपल्याला टाका केळ्यामध्ये, असं नाही. छान अशी त्याची ती चांदीची घरं आणि त्याच्या त्या बटाट, नशीब कांदा नाही वापरत, तर ती असे छान उदबत्ती आल्या पाहिजे, त्याचा वास छान पसरला पाहिजे, मंगलवाद्य वाजली पाहिजे, DJ विजे नाही, सनई लावली पाहिजे, असं छान तंबोऱ्याचा वगैरे सूर आले पाहिजे. आणि काही काही जणं म्हणे, आता ही राजाच्या घरची लोक ना, ते छान असे 3-3, 4-4 जण म्हणे गाणी म्हणायचे. कोणी नाट्यसंगीत म्हणेल, कोणी त्या गावचं तिथलं लोकल अवधी असेल, त्या भाषेतलं संगीत सादर करतील. म्हणजे वातावरण कसं मंगल असेल, वासही छान यावेत, कानानंही छान यावं, पदार्थही सुंदर वाढलेले असावे, म्हणजे नेत्रांना पण छान वाटावं. आणि मग ते भुकेचे रस पाझरतात आणि मग ती छान भूक लागते. आणि वचा वचा एकमेकांशी बोलत मोबाईलवरती असं नाही जेवायचं, सगळ्या वृत्ती शांत तिथे एकत्रित करायच्या आणि जेवायचं, म्हणजे ते पचतं. मग ते 2-2, 4-4 लाडू पचतात. तर आम्हाला अर्धा लाडू खाल्लं की नको, उरलेला अर्धा रात्री पचतच नाही ना, असो. तर अशी म्हणजे जेवणं असायची. तर रामचंद्र आणि हे राजकुमार आणि त्यांच्या पत्नी ह्यांना जेवणे काय थाट असेल तो. अशी मोठीच्या मोठी दालनं आणि सुंदर पडदे असतील, किनखापी असतील आणि काय हिरे माणकांचा वापर केला असेल. वाढपी पण अगदी सुंदर, कार्यालयातले कळकट्ट ड्रेसवाले नाही. हां, आणि वडुक्का 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 म्हणत नाही जायचं, विचारायचं, वाढायचं. म्हणजे ते आहे ना, 10 लाडू असतात, वडुक्का वडुक्का वडुक्का, 25 जणांची पंगत संपते, लाडू 10च्या 10 इंटॅक्ट, असं नाही. कोणतरी म्हणतं ना, मला शुगर आहे, मला काही अर्धा घ्या, सत्तर घ्या, पेशव्यांनी बनवला आहे म्हणून, पेशव्याने आमचे केटर आहेत बरं का, फार फेमस आहेत ते, त्यांनी बनवलेला घ्या, असं आग्रह करायची पद्धत. पण भसा ओतायचं नाही, अन्न वाया नाही घालवायचं. असं ते सुंदर वर्णन, डोळ्यापुढे चित्र येऊ द्या. असं मोठा तो महाल असेल आणि कसा रामचंद्र बसले असतील, त्यांची पत्नी आहे सीता, म्हणजे जानकी देवी आहे, आणि असे सगळे बसलेत. आणि गाणं म्हणायची ती मुलं आज्ञा मागतात, ते कोण भाट आलेले आहेत, स्तुतीपर गाणी, की आम्ही म्हणू का गाणी, तर हो ठीक आहे म्हणू. आणि म्हणून ते छान गाणी म्हणतात आणि खूप छान वाटतं. आणि हे लोक जरा थांबतात की गाणी होऊ देत, मग आपण म्हणूया. तर एवढ्यात म्हणे त्यातला एक भाट असं ना, त्याला असं वाटतं थोडीशी मस्करी करावी, वातावरण छान आहे ना, आपल्याला कसं वाटतं. आणि तो म्हणतो, काय माहिती आहे का, अयोध्येचे राजकुमार फारच नशीबवान, अयोध्येच्या राजकुमारांना फारच चांगल्या बायका मिळाल्या, त्यांच्या इतकं भाग्य कुणाचंच नाही. आमच्या सगळ्या राजकन्या इतक्या सुंदर आहेत की त्यांच्यापेक्षा त्या राजकुमारांचं भाग्य, असं त्याचं चाललेलं. सगळे हसतात, म्युझिक वगैरे. आणि त्यात तो हळूच काय म्हणतो, आणि श्रोते हो सांगू का, ते धनुष्य ना जुनच झालं होतं, ते त्या राजकुमारांनी मोडलं बिडलं नाही बरं का, ते म्हणे जुनच झालं होतं, त्यामुळे ते आपोआपच तुटलं. पण त्यांना जानकी देवी मिळाली बरं का हो श्रोते, असे ते भाग्यवान. आणि सांगू का तुम्हाला, अयोध्येमध्ये ना खिरी खाऊन पोरं होतात. म्हटलं तर बरोबर आहे. संगीतामध्ये त्या वातावरणात ते सगळे हसतात, रामचंद्र पण हसतात. पण त्यांचे बंधू बसलेत ना शेजारी, लक्ष्मण म्हणजे अँग्री मॅन आहे, हुस, शेषाचा अवतार आहे होतो, त्यांना काही चालेल, रामाला नाव ठेवले चालत नाही. आता खिरी खाऊन मी राम लक्ष्मण आम्ही खिरीतून झालो, मला चालेल, रामाच्या होते बोलायचं नाही. असे डोळे वटारतो तो. तर मग रामचंद्र म्हणतात, कूल डाऊन कूल डाऊन. रामाला माहिती याला हे आवडणार नाही. असं कसं म्हणतात, आपल्याकडे काय खिरी खाऊन मुलं होतात, मला चालणार नाही. अरे लक्ष्मणा, गंमत करतायत ते, असं दे, टेक इट लाईटली. अच्छा शांत होत. वा असं कसं, मला नाही चालणार दादा, तुमचा अपमान केला, मला चालत नाही. अरे मजेने कोणी बोललं तर मजेत घ्यायचं. मग मी असं मजेत बोललं तर चालेल का त्यांना. राम म्हणतात, तुला येणार का असली मजा करायला. तो शेष धनुष्यबाण माणूस घेऊन बसलेला, हो हो मला पण येईल. मग आता लक्ष्मण जातोय, अयोध्येतले राजकुमार नशीबवान आहेत हे खरं, पण या नगरीतल्या नगरीतल्या मुली ह्या जास्त भाग्यवान आहेत. आमच्याबद्दल असं म्हणतात की खिरीने पोरं होतात, पण इथली गंमत सांगू का, इथे जमिनीत सापडतात. आणि म्हणजे सगळी सभा हसली खेळली. आणि याच्यावरती रामचरित मानसामध्ये ओव्या आहेत, खूप छान वाटलं. मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं. आता आपल्याला किती वेळ आहेत, 20 मिनिटं आहेत ना अजून, किती 6-10 मिनिटं, 10ची थोडी वाढूया, 12-13. आता एका महत्त्वाच्या प्रसंगाकडे येऊया. अष्टावक्र मुनी जे आहेत ते प्रभू रामचंद्रांकडे आलेले आहेत. कशासाठी आले,
त्याला सांगायला आलेत की हे राजा, राज्य कसं करायचं असतं आणि सगळी प्रजा कशी सुखाने राहील याचा विचार करायचा असतो. ते असं म्हणतात, बरं का राजा, राजा प्रकृतिरंजना, म्हणजे प्रजेला काय बरं वाटावं हे राजाने पाहायचं. वैयक्तिक सुख दुःख तिथे येता कामा नये. एखादा मुद्दा आला की तू चर्चा तर करतोस, ऋत्विजांशी बोलतोस, सगळं तू व्यवस्थित करतोस, पण कायम लक्षात ठेव, राजाचं ध्येय हा स्वार्थ नसून आपण प्रजेसाठी आहोत. बरं का श्रोते हो, राजाच्या राज्यामध्ये जर कोणाला खायला प्यायला मिळालं नाही, म्हणजे एखाद्याला नोकरी नाही मिळाली, त्याला आईवडिलांचं काही करायला जमलं नाही आणि त्याचे आईवडील समजा औषध पाणी न मिळाल्यामुळे वारले, तर ते सगळं पाप राजाला लागतं. बरं का, म्हणजे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि नोकरी नाही केली, पैसे नाही मिळाले तर नाही, पण संधीच उपलब्ध नाही आहेत, काही अपरिहार्य वातावरण निर्माण झालं असेल तर ते पाप राजाला लागतं. अष्टावक्र मुनी हे सगळं हे जनकाच्याकडचे आहेत खरे, पण ते रामचंद्रांना भेटायला आले. तर ते त्याला सांगतात की हे तू लक्षात ठेव आणि कधीही आपल्या हातनं याचं उल्लंघन होणार नाही हे तू बघ. आणि प्रभू रामचंद्र म्हणजे तर काय, पुरुषोत्तम, अल्टिमेट, ऑल गुड थिंग्स एंड ॲट रामा. त्यांनी सांगितल्यानंतर त्यावेळेला अष्टावक्र एक छान त्याला श्लोक सांगतात. ऐका श्लोक. स्नेहम दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि, स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि, आराधनाय लोकास्य मुच्यतो नास्ति मे व्यथा, मुच्यतो नास्ति मे व्यथा. कथाकार म्हणतात, जणू काही प्रभू रामचंद्र जानकीचं भविष्य बोलून गेले. रामचंद्राने वचन दिले की माझ्या प्रजेचा उत्तम सांभाळ करील आणि त्यासाठी मला प्रिय कोणी असेल ना, माझ्यावरती दया करणारं, माझ्यावरती प्रेम करणारं असेल ना, त्याचा त्याग करायला लागला. मी जानकीसारखी एक माझी इतकी सुंदर पत्नी आहे, तिचा त्याग करायला लागला तरी सुद्धा मी पुढे मागे बघणार नाही, असं अष्टावक्रांना प्रभू रामचंद्र म्हणताय. दुसऱ्या दिवशीची गोष्ट, अष्टावक्र मुनी गेले आणि एक चित्र काढणारा असतो ना चित्रकार, तो रामाकडे येतो आणि म्हणतो, रामराया, मी ना तुमचं जे आत्तापर्यंत आयुष्य आहे ना वनातलं 14 वर्षांचं, त्याची काही चित्र रेखाटली आहेत. म्हणजे काही लक्ष्मणाला विचारली आहेत, काही हनुमंताला विचारली आहेत. आपण हनुमंताकडे टचच नाही केलं, तो आपण भाग वेगळाच ठेवला आहे कारण शक्य नाही एवढ्या वेळात. तर हनुमंताला विचारून अशी मी चित्र अशी तयार केली, त्याचं एक प्रदर्शन बनवलं आहे. तर सीतामाई येतील का उद्घाटनाला? आपल्याला आवडतं ना मोठी व्यक्ती आली कधी तर. रामराय म्हणाले, हो काही हरकत नाही. आणि यावेळेला सीतामाई 7 महिन्याचे गरोदर आहेत बरं का. आणि रामचंद्रच म्हणतात की बघ हा तिला झेपलं पाहिजे, मला काय आवडेल असती आली तरी माझं काहीच म्हणणं नाही. सीताबाईंना कळतं. सीताबाई म्हणजे हो मी जाईन ना, माझ्या सगळ्या मैत्रिणी बरोबर येतील, मी सगळी काळजी घेईन, मला तसा काहीच त्रास होत नाही. आणि म्हणजे सीताबाई त्या प्रदर्शनाला गेली. खूप सुंदर सुंदर चित्र लावलेली आहेत आणि त्यात जे जे घडलेलं आहे ते तिला काही त्यातल्या चांगल्या आठवणी पण येत आहेत. कसे ते गप्पा मारायचे. त्यात एक असाही उल्लेख आहे बरं का की सीता ज्यावेळेला वनवासात होती ना, तो म्हणजे तिच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर पिरियड होता. कसा काय? नंबर 1, सासू नाही आहे. इकडे 3 सासू, इथे सासू नाही ना सारख्या सूचना करायला. नंबर 1. नंबर 2, स्वयंपाकच करायचा नाहीये ना. काय करू हा जो प्रश्न असतो ना, सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, रात्री काय करायचं. डोसे करायचं, ते पीठ आधी भिजवा, मग ते वाटा. असे भस्कन नाही होत, विकतचं आणायचं नसतं आपल्याला, भानगडी चिकार. मग ते उपमे आणि पोहे खाऊन 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 कंटाळा आलेला आहे आता. सारखं तेच खाल्लं जातं कारण ते सोपं पडतं. हा तिला त्रास नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती, तिला काहीच करायचं नाही ना, कारण लक्ष्मण कंदमुळं फळं आणणार ना, तेही काही करायचं नाही. ती फळं काय एवढी उकडायची बिकडायची काय असेल 10 मिनिटात स्वयंपाक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणे तिला उरलेल्या पदार्थाचं काय करायचं हा प्रॉब्लेम नव्हता. मला खूप आवडलं. आपण कष्ट करून पदार्थ करतो आणि काहीतरी आलं आणि नवरे लोक खात नाहीत आणि उरलं तर अजिबात खात नाहीत. म्हणजे उरलेलं आपणच खायचं आणि आपण जाळवायचं. बरं ते मरायला टाकवत पण नाही कारण त्यात घातलेलं असतं ना, कधी काजू घालतो, कधी दाणे घालतो, कधी फोडण्या घालतो. तर हा म्हणे त्रास तिला नव्हता, म्हणून तो पिरियड तिच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर असं गमतीचा भाग. तर इथे ती ते प्रदर्शन बघायला जाते आणि छान त्या सगळ्या तिला आठवणी येतात. जवळजवळ 2-3 तास तिथे सगळं प्रदर्शन बघते आणि महालामध्ये परत येते. आता ती जराशी दमली आहे बरं का. आणि दमली आहे, महालामध्ये येते. प्रभू रामचंद्र तिची वाट बघताय आणि म्हणतात आता तू पळ बरं का जरा, दमली आहेस ना, 7 महिन्याची आहेस, पोटूशी आहेस. तर ती अशी अलगद मंचकावर पहुडली आहे
आणि प्रभू रामचंद्र तिचा हात हातात घेऊन तिच्याशी गप्पा मारतात. आपल्या पत्नीनं यावेळेला सुखात खुशीत ठेवायचं आहे, म्हणजे तिच्या मनावरती सगळे सुखाचे तरंग आलेले आहेत. त्यांनी म्हणजे तिला छानसा गजरा माळला आहे. तू दमलीस का? आणि म्हणजे ते स्वतःच्या हातामध्ये पंखा घेऊन तिला वारा घालतात. म्हणजे चित्रण काय असेल ना, प्रभू रामचंद्र सीताबाईंना वारा घालतायत आणि ती अशी हक्कच आहे तिचा तो आपल्या पतीकडनं करून घेणं. आणि तिचं कौतुक पण आहे ना, आता बरोबर आहे, रघुवंशाचा पुढचा वंश तिच्या पदरी येणार आहे. आणि ती अशी खूप खुशीत आहे. आणि ती रामचंद्रांना सांगते, मी ना हे पाहिलं, मी ना ते पाहिलं आणि खूप छान होतं. आणि बोलता बोलता आणि तिला झोप लागते. आणि प्रभूंना कळतं ती झोपली आहे. मग ते त्यांचा काय पंखा असेल तो बाजूला ठेवतात, छान असं तिच्या अंगावरचं पांघरूण जे काय असेल ते सरळ करतात आणि ती छान झोपली, तिच्या गालावर छान हात फिरवतात. वर्णन आहे बरं का, खूप सुंदर वर्णन आहे असं. आणि ते आपल्या महालामध्ये जातात. प्रभू रामचंद्र म्हणे त्यांच्या अभ्यासिकेमध्ये रात्री 12-1-2 पर्यंत म्हणे वाचत असायचे. वाचन मी त्यावेळेला काय भुर्जपत्रांवर असतील, वेद वगैरे असतील ते. आणि 1:30-2 वाजता अचानक त्यांना असं काहीतरी कोणतरी धावत आल्यासारखं वाटतं. ते कानच सांगतात, कोण आहे कोण आहे, प्रतिहारी कोण आहे बाहेर. आणि एक व्यक्ती आतमध्ये येते, त्याचं नाव आहे भद्र. आणि प्रभू म्हणतात, अरे भद्रा तू आत्ता? होय महाराज. कोण असतो भद्र? प्रभू रामचंद्रांची गुप्तहेर टीम जी असते ना, त्याच्यामध्ये त्यांचे 5-6 खास असतात की जे रामचंद्रांकडे कधीही कुठल्याही वेळेला येऊ शकत होते. कारण अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल तर त्यांना वेळेचं बंधन नव्हतं. भद्रा, अरे ये 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 आत ये. आणि भद्र आत येतो, थोडासा थरथरतोय. काय झालं भद्रा? अरे तू असं थरथरतोस काय? काही वाईट घडलं आहे का नगरीमध्ये? काही वाईट बातमी आणली आहेस का? तू मान खाली घालू नये, तू बोलत नाही आहे. तत्तपप्प होते त्याचं. अरे भद्रा सांग, तू माझं गुप्तहेर आहेस, तू माझ्या चांगल्यासाठीच, प्रजेच्या चांगल्यासाठीच करणार आहेस. बोल, तुला काय बोलायचं आहे? काय सगळं नगरी ठीक आहे ना, आलबेल आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना? होय महाराज, सगळं चांगलं आहे. सगळे तुमचं कौतुक करतात, तुमच्या बंधूंचं कौतुक करतात, सीताबाईंचं कौतुक करतात, सगळं अगदी छान आहे. अरे मग प्रॉब्लेम काय, तू बोलत का नाहीस? महाराज एकच गोष्ट सांगू का तुम्हाला, माझी जीभ धजावत नाही आहे, पण मला कर्तव्य करायला हवं आहे. मी तुम्हाला एक सांगू का, चौराहांवरती चर्चा आहे की रावणाच्या बंदिवासामध्ये 1 वर्ष राहिलेली स्त्री तुम्ही राणी म्हणून तिची प्रस्थापना कशी केलीत, हा सगळ्यांना प्रश्न आहे. खूप वाईट वाटतं प्रभू रामचंद्रांना. असं म्हणतोस महाराज, जिथे जिथे लोक एकत्र येतात, कुठे ब्राह्मण एकत्र येत असतील, कुठे वैश्यवाणी एकत्र येत असतील, कुठे व्यापारी, कुठे क्षत्रिय, सगळीकडे हीच चर्चा आहे. तुम्ही यांना कसं काय गादीवर बसवलं? छान पद वापरले तिथे. धर्मनीतीचा प्रभू कैवारी, परगृही राहिली सीता सुंदरी, कशी बैसवी सिंहासनी परी हो, आश्चर्याची वाटे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांना चढलं होतं असं म्हणतात लोक. आता भद्राने आणलेली ही इतकी अभद्र बातमी आहे, पण ती खरी असणार ना. आणि एक परीत कुठेतरी कपडे धुताना बोललेला नाही आहे. चौराहांवरती चर्चा. आणि लोक म्हणतात, लोक तिला नावं नाही ठेवते, लोक म्हणतात आम्ही घाबरलेलो आहोत, उद्या आमच्या घरची स्त्री अशी कुठे गेली, कोणी नेलं आणि 1 वर्षानंतर आली तर आम्हाला तिला घ्यायलाच लागेल. कारण प्रभू रामचंद्र जर सीतेला राणी करतात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न येईल. म्हणून लोक घाबरले. असे शब्द भद्राच्या तोंडी आहेत जे वाल्मिकी रामायणामध्ये वापरले. ठीक आहे, तुझं काम केलंस तू जा. आणि प्रभू रामचंद्र विचार करतायत, पटकन प्रतिहारीला सांगतात ताबडतोब जा. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना ताबडतोब बोलवणार या क्षणी. रात्रीचे 1:30-2 वाजले. 5 मिनिटात पटकन हे तिघेही येतात. त्यांना आसन बसायला देतात प्रभू राम. आणि रामचंद्र म्हणतात, मी तुम्हा तिघांना आजच्या भाषेत अगदी अर्जंट बोलवलं आहे, कारण कामच तसं आहे. मी आत्ता तुमच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही आहे, तुम्हाला काहीही विचारणार नाही आहे, तुमचा कुठलाही सल्ला घेणार नाही आहे. मी तुम्हाला सांगणार एक गोष्ट, ती रामांची आज्ञा समजायची आणि हे तुम्हाला ऐकलंच पाहिजे, कारण माझी शपथ आहे. प्रभू रामचंद्र असे कधीच वागलेले नाही आहेत आजपर्यंत. त्यामुळे सगळ्यांच्या हृदयात सर्व झालं आहे की आता काय ऐकायला मिळते. आणि प्रभू रामचंद्र सांगतात, आत्ताच भद्र येऊन गेला, त्यांनी नगरीमध्ये काय चर्चा ही सांगितलेली आहे आणि मी निर्णय घेतलेला आहे की
सीतामाईचा मी त्याग करणार आहे. सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. असं कसं शक्य होईल? आणि तिची काय चूक? तिने अगदी दिव्य केलेलं आहे लंकेतनं बाहेर येताना, आणि ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता ती परत गरोदर आहे, 7 महिन्याची. उद्या रघुवंशाचा पुढचा दिवा तिच्या पोटी येणार आहे. लक्ष्मण यंगरी यंग मॅन कुठला ताबडतोब, दादा हे असं जर करायचं असेल तर वहिनीच्या बाजूने उभं कोण राहणार असेल तर त्या युद्धामध्ये मी सगळ्यात पहिला सैनिक असेल. राम म्हणतात खाली बस, मी आधीच सांगितलेलं आहे की मला चर्चा नको आहे, ही रामाज्ञा आहे. आणि लक्ष्मणा तुलाच हे करायचं आहे, आणि कधी उद्याच जायचं आहे, सीतेला वनामध्ये घेऊन जायचं आहे. त्याच्या आदल्या दिवशी एक मला सांगायचं राहिलं की प्रभू रामचंद्रांनी सीतेला विचारले बरं का, की आत्ता तुझ्या तिन्ही राण्या इथे नाहीत, अंगदेशमध्ये तिकडे एक यज्ञ होणार होता म्हणून ह्या तिन्ही आया ज्या आहेत कौशल्यावर ह्या तिकडे गेलेल्या आहेत. म्हणून प्रभू रामचंद्र तिला विचारतात की अगं सासवा तुझ्या इथे नाही आहेत, आणि 7व्या-8व्या महिन्यात स्त्रीला डोहाळे लागतात, तर तुला काय डोहाळे ते मला सांगशील का? तर तेव्हा सीता सांगते, बरं का नाथ, आपण वनात गेलो होतो की नाही, तर त्या ऋषीमुनींकडे काही नसतं ना, त्यांच्याकडे डेरा नसतो चांगला. ते जे छोट्या छोट्या काहीतरी पेल्यातनं पाणी आणतात मातीच्या मडक्यातनं, तर त्यांना पण मोठा डेरा द्यायला हवा. त्यांना बसायला त्रास होत असेल तर वेताची खुर्ची काय जे असेल ते, अशा गोष्टी आपण द्यायच्या का त्यांना? त्यांच्याकडे काहीच नाही. मला असं वाटतं की त्यांच्यामुळे आपलं जीवन सुसह्य झालं, तर आपण हे त्यांना द्यायचं का? प्रभू म्हणाले, अगं राणी आहेस, तुला जे जे काही वाटेल ते भर, सगळं भरपूर, तुला काय हवं ते घे, माणसं दे आणि देऊन ये त्यांना. आणि ती म्हणते की मला ना खरं डोहाळे वनात फिरायचे लागलेत बरं का, मला ते सगळं आठवतंय. तर पतीचं प्रेमळ मागणं, जा ना तू, जा सगळ्या ऋषीमुनींना भेट, तुला काय काय भेटी द्यायच्या तेवढ्या ते, असं त्यांचं बोलणं झालेलं आहे आदल्या दिवशी. आता रात्री राम सांगतात, लक्ष्मणा तुला उद्या जायचं आहे. ती रात्र सरली. सकाळी सुमंत्रांनी रथ सज्ज केलेला आहे, आणि सीतामाईंनी भरपूर गोष्टी घेतल्यात बरं का, त्या सगळ्या ऋषींना द्यायला, त्या ऋषी पत्नींना द्यायसाठी, त्या मुलांना द्यायसाठी, काही खाऊ असेल, खेळणी असेल, फुलं पानं कुंड्या जे काय असेल ते सगळं खूप घेतलंय. बायकांना सोसच असतो, आपण बाहेर जातो त्या 10-12 गोष्टी एक्स्ट्रा घेऊनच जातो, पटकन कुणाला द्यायचं असेल तर. आपला तो स्वभाव आहे, स्त्री सुलभ आहे. आणि ती असं सगळं भरते. आणि भाऊजी तुम्ही येणार ना मला वनामध्ये घेऊन जायला? हो हो म्हणे, मला दादाने तुम्हाला न्यायला सांगितलंय, आणि सुमंत्र पण आहे. आणि मग ती आता प्रभू रामचंद्रांचा निरोप घेते ना, आता तिला दिवसभर तरी लागणार आहे ते सगळं करायला. आणि इथे असं सांगतात की प्रभू रामचंद्र तिला महालाच्या वेशीपर्यंत सोडायला येतात, आणि एकटक तिच्याकडे बघतात. तिला काहीच माहिती नाही आता काय होणार आहे. प्रभू लक्ष्मणाकडे बघतात, हाताने म्हणे सीतेला निरोप देतात, आणि जसा रथ नजरेच्या पलीकडे जातो तसे प्रभू रामचंद्र मटकन खाली बसलेले. त्यांच्या हृदयातला हल्लकल्लोळ जो चालला आहे तो कोणालाच कळला नाही. श्रोते हो, त्या दिवसानंतर प्रभू रामचंद्र कधी गादीवर निजले नाही, पटकन घालून दरबासनावर झोपायचे. त्यानंतर त्यांनी गोड पदार्थ कधी खाल्ला नाहीये, आणि त्यानंतर आयुष्यात ते कधीही खळखळून हसलेलं नाहीये. रथ निघालाय, खूप सामान्य. सीता अगदी खुशीत आहे, कारण सगळं मनासारखं होतंय, आणि आता भेटी द्यायच्या, आता वनामध्ये जायचंय, त्या ऋषीमुनींना सांगायचंय की आमचं सगळं छान चाललंय बरं का, माझी तब्येत छान आहे आता. मग कदाचित दार्शाला वगैरे आपण त्या सगळ्यांना बोललो, आपण इमले असतो ना, नथिंग रॉंग, आपल्याला भगवंतानी ती देणगी दिलेली आहे. असे छान तिच्या मनात विचार आहेत, आणि ती खुशीत आहे, हवा छान आहे, सुमंत रथ चालवत आहे. आणि तिच्या लक्षात आलं की ती एवढं बोलते ना, तर लक्ष्मण काहीच बोलत नाहीये. भाऊजी अहो तुम्ही रागवलात का रामांवर? रामांना कसा वेळ मिळेल सारखं सारखं आपल्या बरोबर यायला? त्यांना राज्यकारभार आहे ना. तिला वाटतं राम नाही म्हणून लक्ष्मण रागावलेला आहे. मग लक्ष्मणाचा मूळ चांगला बाबा म्हणून ती सांगते की बघा ही नृत्यशाळा आपण बांधून दिली होती की नाही, किती छान झाली आहे. तर ही बघा या बागेत आपण झाडं लावली 5-7 वर्षापूर्वी, किती छान झाली आहे. असे ती त्याला फुलवायला बघते की तिला स्वतःसारखं ते वातावरण छान हवं असं वाटते. लक्ष्मण ओ नाही म्हणत की ठो नाही म्हणत. मग ती म्हणते ठीक आहे, मध्ये मध्ये बोलते, मध्ये मध्ये समजते की काहीतरी रागवलेलं असेल कोणावर तरी, जे काय असेल ते. पण तिचा मूड मात्र अगदी मस्त आहे. आणि असे रथ येतात, आणि त्या तमसेच्या अलीकडे रथ थांबतात, सुमंत्र रथ थांबवतात. मग घोड्या येतात, त्या घोड्यांमध्ये ते सगळं सामान चढवलं जातं. आता पलीकडे जायचं ना, तमसेच्या पलीकडे ते ऋषी राहतात, वाल्मिकी वगैरे. आणि ते सगळं सामान लक्ष्मण सुमंत्र सगळं ते सामान, सेवक आहेत ते सामान त्या खूप भरपूर घेतलं आहे तिने, ते सगळं भरतात. आणि मग ते सगळं ती नदीचा तो तीर पार करून सगळं सामान तिकडे नेतात.
आणि तिकडे ना लक्ष्मण काय करतो, एक 5-1 मिनिटं अंतर चालल्यानंतर ते सगळं सामान त्या घोड्यातलं उतरवायला लागतं. आता सीताबाई म्हणते की भाऊजी, अहो वाल्मिकींचा आश्रम लांब आहे, तुम्ही इथेच कुठे सगळं सामान उतरवताय, सगळं आपण घेऊन जायला गेलो पुढे, तसं नको, तुम्ही इथे कशाला उतरवताय. आता लक्ष्मण म्हणतो, वहिनी मला प्रभू रामचंद्रांनी हे सामान इथेच उतरवून घ्यायला सांगितलं. आता तिच्या काळजात चाललं होतं, तिच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. ती म्हणते, भाऊजी काही घडलंय का, काही तुम्ही मला सांगणार आहात का, किंवा काही वेगळं आहे का, आपण ह्या वस्तू वाटायला चाललो आहे ना ऋषीमुनींना, मी सांगितलं होतं, माझी इच्छा व्यक्त केली होती डोहाळे काय त्याप्रमाणे. लक्ष्मण 1 नाही आणि 2 नाही, सुमंत्र पण ते सगळं बघतायत. दोघंजण भरा 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 ते सगळ्या सामानांचा असा ढीक तयार झालेला आहे. लक्ष्मण बोलत नाही आहे, सुमंत्र बोलत नाही. भाऊजी अहो बोला काहीतरी, भाऊजी बोला. आणि इथे सीतेच्या मुखामध्ये एक श्लोक ठेवला आहे, मार्मिकेयम तनूनुयम सृष्टा देहाय लक्ष्मणा. हे लक्ष्मणा, भाऊजी काही माणसांचा देह अशासाठी बनलेला असतो की त्यांच्या आयुष्यात फक्त दुःख आणि दुःखच येणार आहे. भाऊजी असं काही असेल तर मला सांगा, मी जे काही दुःख असेल ते सहन करायला तयार आहे, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, पण बोला बोला. आणि लक्ष्मण म्हणतो, वहिनी एक सांगू का तुम्हाला वहिनी, रामरायांनी सीतेचा त्याग केलाय. 7 महिन्याची गर्भवती आहे सीता, अत्यंत आनंदी मूडमध्ये आहे, 7वा महिना आहे आणि छान तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला येते. ती म्हणते, काय होय, प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलाय. धक्का बसतो तिला, पडली तर आपल्या पोटातल्या बाळाला काहीतरी येईल म्हणून ती पटकन एक झाड धरते आणि हळूहळू खाली बसते. म्हणते, माझ्या नशिबामध्ये हेच आहे का, प्रभू रामचंद्रांना माझा त्याग करावा असं वाटलं, असं ते कसं करू शकतात. पण एका क्षणात ती जानकी तिचा मूळ परत आणते, तिचा विवेक जागा करते आणि म्हणते, लक्ष्मणा लक्षात ठेवा, रामचंद्राने सीतेचा त्याग नाही केलेला आहे, राजाने राणीचा त्याग केलेला आहे. एका क्षणात स्वतःला सावरतीये. तिला माहिती आहे की आता कुठे जायचं, वन आहे, काही कसली सवय नाही आहे सगळ्यांची, आणि आता पुढे तिचं बाळंतपण व्हायचं आहे. एवढं सांगते, लक्ष्मणा हात जोडते, मला खात्री आहे प्रभू रामचंद्रांचं हृदय जर फाडलं ना तर त्याच्यामध्ये त्यांना प्रजा दिसणार आहे. ती सीता दिसणार आहे म्हणत नाही, आपल्याला वाटतं सीता दिसणार आहे म्हणते ती. म्हणते प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये कायम प्रजाच आहेत. राजा प्रकृती रंजनात हे त्यांचं ब्रीद आहे, आणि म्हणून त्या प्रजेला सुखात ठेवण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतला असेल. त्यांनी सीतेचा त्याग केला नाही, राजाने राणीचा त्याग केला आहे. सावरते आणि लक्ष्मणला म्हणते, माझा नमस्कार माझ्या 3ही सासवांना पोचवा आणि प्रभू रामचंद्रांना सांगा की मला जराही वाईट वाटलेलं नाही आहे. तुम्ही जर हे प्रजेसाठी करणार असाल ना तर माझा सगळीकडून तुम्हाला माझी साथ आहे, माझा विरोध तर नाहीच नाही. आणि जर त्या प्रजेसाठी माझा त्याग तुम्हाला करायला लागला असेल तर त्या प्रजेबद्दल तुमच्या मनात राग असेल तर तो राग काढून टाका. अयोध्येच्या सगळ्या प्रजाजनांना तुम्ही मुलासारखे वागवा. आणि त्या क्षणी लक्ष्मणालाही म्हणते, लक्ष्मणा माझ्या सासवांना सांग की आम्ही सूर्यवंशामधले आहोत, मी इतकी उत्तम आयुष्य जगेन आणि माझ्या मुलाला तिला माहीत नाही 1 आहे का 2 आहे. म्हणते खरं तर ना मी माझा देह गंगेमध्ये फेकून दिला असता, पण आज मी 2 जीवांचे माझ्या पोटामध्ये प्रभू रामचंद्रांचा अंश आहे, मी त्याच्या अन्याय करू शकत नाही. धर्माप्रमाणे मला ती अनुज्ञा नाही आहे, म्हणून मी जिवंत राहीन, मी जगेन, मी इतकं उत्तम कार्य करीन की रघुकुळाचं नाव कधीही खाली जाणार नाही, आणि मी माझ्या बाळाला जन्म देईन आणि त्याला इतकं उत्तम बनवेन की प्रभू रामचंद्रांनाही आणि अख्ख्या माझ्या रघुकुळाला माझा अभिमान वाटेल. आता या क्षणी लक्ष्मणाचं काय झालं असेल, पाणी होतंय काय, जसं ऐकवत नाही आहे, भावाचं पटलेलं नाही पण काही करता येत नाही. लक्ष्मण एवढंच म्हणतो, तिला निरोप घेतो आणि सुमंत्रांना म्हणतो की तुम्ही परत जा, मी या समोरच्या नदीमध्ये देहत्याग करणार आहे. त्याला सहन होत नाही, कल्पना करा त्याला काय झालं असेल. सुमंत्र म्हणतात, नाही, लंकेमध्ये ज्याला तुम्ही वनवासाला गेलात ना तेव्हा प्रभू रामचंद्रांबरोबर सीतामाई होती, पण आता त्यांच्याबरोबर सीतामाई नाही, त्यामुळे रामचंद्राला तुझी आत्ता जास्त गरज आहे, त्यामुळे तुला देहत्याग करता येणार नाही, त्यामुळे तुला अयोध्येला परत जायला लागेल. आणि सुमंत्र लक्ष्मणाला घेतात आणि रथ जायला लागतो. रथ जातोय, त्या जाणाऱ्या रथाकडे बघत बघत सीता पुन्हा एकदा खाली बसते आणि प्रभू रामचंद्रांची आठवण करते.
भगवान प्रभू रामचंद्र महाराज की जय. आणि श्रोते हो, मी इथेच विरमते. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय. मला वाटतं एवढं युगानुयुग सुद्धा रामचरित्र आपल्याला प्रेरणादायी का आहे किंवा आपण त्याला आदर्श का मानतो त्याचं